preparing for APA. We are going live now. We live. अजून वरती मोर अजून लाईव्ह गेलो का आपण? नमस्कार, मी वसंत लिमये, प्रबोधन संवाद आणि इंडियन मॅजिक आय तर्फे सादर होणाऱ्या या प्रबोधन संवाद दिशा उद्याची या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचं हे 18वं पुष्प आहे आणि विषय आहे सायबर सिक्युरिटी. असा सुरुवातीलाच एक सांगून टाका असं वाटतंय की मी चुकून मेकॅनिकल इंजिनियर असलो तरी IT, कॉम्प्युटर, सायबर वगैरे वगैरे हे सगळे संदर्भ माझ्यासाठी खूप नवीन आहेत. एक आठवण सांगावीशी वाटते सुरुवातीलाच. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी गुजरातमध्ये निघालो होतो माझ्या काही कादंबरीच्या रिसर्चच्या निमित्ताने. रोड ट्रिपवर होतो, रस्त्याने निघालो होतो. आदल्या रात्री आम्ही चारोटी नाक्याला मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये शिरलो. बडोद्याच्या अलीकडे जेवायला थांबलो होतो आणि अचानक मला एक पहिला प्रश्न आला, पहिला मेसेज आला की तुमच्या सिटी बँक कार्डावरून 20,000 गेले. मी आश्चर्यात पडलो. तो 20,000 काय संबंध? मला वाटलं की ऑफिसने काही ट्रान्झॅक्शन केलं असेल. लागोपाठ आणखीन 2 मेसेज आले. मला वाटलं की तोच मेसेज असेल. त्यानंतर अचानक फोन आला की अहो, आम्ही तुमचं सिटी कार्ड ब्लॉक केलंय कारण आत्ता एक साधारणतः 2 ते 3 मिनिटाच्या कालावधीत 60,000 रुपये तुमच्या क्रेडिट कार्डवरून गेलेत. म्हटलं कुठून? त्यामुळे विरार स्टेशन. झालं बोम. एक तर परक्या राज्यात काय करायचं काय नाही. सांगायची गोष्ट अशी की पोलीस स्टेशन, मग तिथलं सायबर सेल वगैरे वगैरे असं सगळे झालं. पण बऱ्याचदा आपण हे सगळे विषय, म्हणजे माझ्यासारखा माणूस तरी हे आहे महत्त्वाचा विषय आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे, पण तो आपल्याला येऊन स्पर्श करेल अशी शक्यता फारशी एरवी डोक्यात येत नाही ना. अचानक ते अंगावर कोसळलं. पैसे मिळाले हा नंतरचा भाग झाला, काही महिने लागले त्याला. परंतु महत्त्वाची गोष्ट की सायबर हा सगळा प्रकार जो काही आहे आणि त्याची सुरक्षितता, सायबर सिक्युरिटी, तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं झालं. गेल्या 15-20 वर्षात घडलेली ही गोष्ट आहे आणि अजून माझ्यासारख्या मंडळींना त्याची सवय होणे जरा अवघड आहे. आज या विषयावर बोलायला आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत मकरंद गद्रे. मकरंद, नमस्कार. स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्या संदर्भात एक पहिलाच प्रश्न म्हणून विचारावासा वाटतो. मकरंद गद्रे यांची पार्श्वभूमी मला माहिती असलेली थोडक्यात गेली 20-25 वर्ष मायक्रोसॉफ्ट, सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातले हे तज्ज्ञ. तर मकरंद, पहिल्यांदाच विचारावंसं वाटतं की सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, किंवा फिजिकल सिक्युरिटी, आपला चौकीदार अशी जी काही सिक्युरिटी असते त्याच्यापेक्षा हे वेगळं कसं काय, अशी मला वाटतं प्राथमिक पार्श्वभूमी तू सांगावीस अशी मी रिक्वेस्ट करतो. ओव्हर टू यू. या शुअर. सायबर सिक्युरिटी आणि फिजिकल सिक्युरिटी मध्ये खरं सांगायचं ना तर मेटाफोरिकली बघायला काहीच फरक नाही. फक्त आपण ज्या गोष्टी हाताने करतो त्या इतक्या सावकाश होतात, इतक्या स्लोली सगळं चालतं की आपल्याला त्याच्यामध्ये कंट्रोल येतो, की जो कंट्रोल आपल्याला सायबर सिक्युरिटी मध्ये येऊ शकत नाही. साधं उदाहरण घ्या. तुमच्याकडे एक मनुष्य भेटायला आलाय आणि तुम्ही घराच्या व्हरांड्यामध्ये किंवा बेल वाजवली की त्याला खिडकीतनं त्याचा चेहरा पाहता. मग तुम्ही स्वतःच्या मेंदूचं फेस रिकग्निशन सॉफ्टवेअर वापरून अरे हा माझा भाऊ आहे बरं का असं तुम्हाला कळतं. मग तुम्ही त्याला आतमध्ये घेता. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः हे काम करत असता. सायबर सिक्युरिटी मध्ये फारसा फरक नसतो.
ते फक्त तुमच्याकरता तुमचा जो कॉम्प्युटर आहे तो किंवा तुमचा मोबाईल फोन आहे तो हे काम तुमच्याकरता करत असतो. म्हणजे थोडक्यात तुमचा तो डेलिगेटी असतो. म्हणजे त्यांनी केलेल्या चुका या तुमच्या चुका होतात, कारण तुमच्या तर्फे तो काम करत असतो. तर सायबर सिक्युरिटीमध्ये फारसा तुम्ही विचार करा असा की माझ्याकडे जुन्या काळी फ्रॉड कसे झाले असते किंवा सिक्युरिटीमध्ये ब्रीचेस ज्याला म्हणतो आपण ते कसे झाले असते. तुम्हाला एक पत्र येतं पोस्टाने, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलंय की या नंबरला फोन करा आणि हे IT ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोला, कारण तुमचा इन्कम टॅक्सचा रिटर्न मध्ये फ्रॉड आहे. तुमच्याकडे हे पत्र छान असं ब्राऊन पेपरच्या एन्व्हलप मध्ये छान शिक्का मारलेलं येतं. हे 20 वर्षापूर्वीच बोलतोय मी. मग तुम्ही धावपळ करत त्या माणसाला फोन करता, मग तुम्ही कुठेतरी बाहेर भेटता, सेटिंग लावता, संपतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट की एक दिवशी माझ्याकडे एक मनुष्य आहे, तो ठकठक करतो आणि म्हणतो हे घ्या पार्सल, गोडबोले साहेबांनी पाठवलंय. मी लगेच पार्सल ते जुन्याकडे उघडलं असतं का? नसतं उघडलं. मी जुन्याकडे म्हणलं असतं कोण गोडबोले, मला कशाला पार्सल पाठवलं, रंगा तुम्हाला खरंच पार्सल पाठवलंस का रे? आता मला ईमेल मध्ये अटॅचमेंट आली की मी डबल क्लिक करतो खटकन. आता रंगा माझा मित्र आहे म्हणून तो काय मला बॉम्ब पाठवणार नाही, पण अजून कोणी पाठवलं असतं तर स्फोट झाला असता माझ्याकडे. अजून एक विचार करा, म्हणजे की एक दिवशी माझ्याकडे एक मनुष्य येतो आणि कागद दाखवतो, व्हिजिटिंग कार्ड देतो. भरत फाटकांच्या ऑफिस मधून आलोय, तुमच्या त्या काय बरं स्टॉक सेलचा फॉर्म वर सही करून द्या. जुन्या काळी मी भरतला फोन केला असता आणि म्हणलं असतं की भरत तुझ्याकडनं मनुष्य आलाय. आता मला हा मनुष्य इसेन्शियली ईमेल वरती येतो, मी त्या लिंकवर क्लिक करतो आणि माझी सही झाली असं समजतो. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये आपण जुन्या काळी जे हाताने करायचो ते आता होऊ शकत नाही, कारण ते इतकं सुपर फास्ट, आपण ज्याला इतक्या वेगाने होतं, ते मिली सेकंड्स मध्ये होतं अक्षरशः. आता एक मला थोडीशी इथे स्लाइड शेअर करायची आहे, ती एक स्लाइड शेअर करतो मी, म्हणजे प्रयत्न करतो स्लाइड शेअर करायचा. दिसते की सांगा मला. हा, आता मी स्लाइड शेअर करतो, एक मिनिट. एकच छोटीशी स्लाइड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणजे मी काय फारसं नवीन ज्ञान कोणाला शिकवत नाहीये, पण मुद्दा असा आहे की हे तुम्हाला स्लाइड जरा चित्र दिसलं की मला सांगा. दिसतंय. व्हेरी गुड. आता तुम्ही आता हे बघा, मी तर थोडं चित्र काढलंय की तुमचं इंटरॅक्शन इंटरनेट बरोबर कसं होतंय हे जवळजवळ सगळ्यांना माहिती असतं, पण या डायग्रामचा उपयोग मी वेगवेगळे अटॅक्स कसे होतात हे दाखवण्याकरता करणार आहे, चित्राचा उपयोग. तर फिजिकल सिक्युरिटी आणि याचा मी थोडंसं डिस्कस केलं की फिजिकल सिक्युरिटीमध्ये काय फरक असतो. तर हे सगळं फार फास्ट होतं, म्हणून आपल्या आवाक्या बाहेरचं ऐका काय असं आपल्याला वाटायला लागतं. आता बघा, हा मनुष्य इथं बसलाय, हा काहीतरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती काम करतोय, तो त्याच्या राउटरला चाललाय, राउटर मधनं मी माझ्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला चाललोय. आता माझा माऊस जिकडे हलतोय तिकडे तो एक सर्व्हर आहे कुठेतरी बसलेला, आणि त्याच्यावरती मी कनेक्ट होतो, आणि पुढे मी आता हा सर्व्हर ज्याला इंटरनेट बॅकबोन म्हणतात त्याच्यावरती असतो. अगदी थिअरॉटिकली स्पीकिंग मला माझ्या घरचा सर्व्हर सुद्धा इंटरनेट बॅकबोनवर टाकता येतो हवा असेल तर. मी जनरली करणार नाही असं. मी जर घरनं वेब सर्व्हिस करत असेल तर मला करता येईल, पण मी नाही करणार. कंपन्यांमध्ये असतात बॅकबोनवरती सर्व्हर, आणि मग ते सर्व्हर जे असतात हे सगळे कोलॅबोरेटिव्ह मोडमध्ये चालतात. म्हणजे हा आता इथे बाण तऱ्हेचे बाण दाखवलेत की समजा हा वरचा सर्व्हर काय ऍपलचा असेल, हा गुगलचा असेल, मग अजून हा कोणाचा, अमुक कोणाचा, हा गुगलचा असेल, आणि तुम्ही समजा सांगितलं की मला काहीतरी फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक दे, की तुम्हाला अरे मला तो सर्व्हर कुठे माहिती आहे म्हणून मी या सर्व्हर रिडायरेक्शन जे म्हणतात ते होतं. आणि बऱ्याच वेळेला टू रीच वन सर्व्हर फ्रॉम अनदर सर्व्हर आपण ज्याला म्हणतो, अनेक रूट्स अवेलेबल असतात. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या इथं. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी एक असिस्टंट कोणीतरी काम करतोय तुमच्याकरता. हा तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या प्रत्येक ठिकाणी त्या असिस्टंट मुळेच आपलं सगळं काम होत आहे. आणि तो असिस्टंट कॉम्प्रोमाइज झाला की आपण कॉम्प्रोमाइज झाला, असा स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ झालायचा. तो असिस्टंट कॉम्प्रोमाइज करू द्यायचा नाही काय झालं तरी, हा त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो. आता मी स्टेअर स्टॉप करतो, एवढे मला बेसिकली सांगायचं होतं.
आता आपण पहिला विचार करू की तुमच्याकडे सेक्युरिटीला काय काय प्रॉब्लेम असतात, तुम्ही काय काय करता. आता हे मला थोडंसं इंटरॅक्शन नंतर करू, आपण करणार आहोत, पण थोडंसं भाषण पण द्यायचंय, तर ते मी तुम्हाला सांगतो एक सेकंड. तर समजा विचार केला की आता आपण अटॅक्स काय काय असतात हे बघू. आता मी याचं जास्ती कॉम्प्युटर नेटवर्क विषयी जास्ती बोलत नाही, पण अटॅक्स काय काय असतात. एक असतात सर्व्हर साइड अटॅक ज्याला म्हणतो, की ते तुमच्या करता म्हणजे ते युजर लेवलला टार्गेट ज्याला म्हणतो आपण तसे नसतात. ते एखाद्या सर्व्हर अटॅक हा जो असतो त्याला सगळ्यात मोठा अटॅक म्हणजे नेहमीचा असतो तो म्हणजे डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणतात त्याला. म्हणजे एखाद्या सर्व्हरला आपण इतकं लोड टाकायचं की मिलियन रिक्वेस्ट एका मिनिटात मारायच्या, तो सर्व्हर लोड खाली मोडतून बंद पडतो. हे कधी होईल, माझा कॉम्प्युटरला माझी साईट डाऊन करायची, तो काय करेल, 100 कॉम्प्युटरवरती 100 प्रोग्राम्स लिहून माझ्या साईटला धाड धाड एका क्षणी हिट करेल की माझी साईट रिस्पॉन्डच करू शकणार नाही. थोडक्यात म्हणजे मी जर रेस्टॉरंटमध्ये बसलो असेल, माझ्याकडे एकदम वैशालीमध्ये 40 लाख लोक आले, जसं वैशालीचं सगळी इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडेल तसं ते होईल. दुसरा एक महत्वाचा अटॅक असतो म्हणजे मॅन इन द मिडल ज्याला म्हणतो आम्ही, मॅन इन द मिडल अटॅक. एखाद्या सर्व्हरवरती एक ज्याला मॅलवेअर म्हणतात, एखादा प्रोग्राम असा इन्स्टॉल्ड असतो की जो तुमच्या गोष्टी नुसत्या बघत असतो, मध्ये नसतो, तो तुमच्या गोष्टी मध्ये बसून बघत असतो फक्त. तो काय करतो, तुमची माहिती फक्त उचलत असतो मधली कंड्यूट. थोडक्यात त्याचं मी नॉर्मल अॅनालॉजी दिली तर म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट आणि पत्र पाठवलं मी समजा, तर पोस्टमन ते मध्ये उघडून पाहतो, वाचतो, त्याची कॉपी काढतो, परत बंद करतो आणि पुढच्या माणसाला पोहोचवतो. तुम्हाला वाटतच नाही पत्र कोणी मधल्या काळात उघडलं होतं, पण पोस्टमनने ऑलरेडी कॉपी काढली, त्याची काय माहिती होती ती काढली. आता यात जर तुम्ही एखादी कॉम्प्रोमाइजिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय अतिशय पर्सनल कॉरेस्पॉन्डन्स असेल, फोटोग्राफ्स असतील, लिगल डॉक्युमेंट असतील, ही पाठवली तर ती त्या माणसाने ऑलरेडी घेतली, त्याच्याकडे कॉपी आली, तर तो काय करेल माहिती नाही. त्यांच्याकडे अशा मिलियन्स येतात, मग त्याच्यामध्ये ते शोधतात की अरे बाबा, अरे हा वसंत लिमये का, आणि त्यांचा पासवर्ड हा दिसतो बरं का, चला हॅक करायचा प्रयत्न करू. वसंत लिमये का, जरा वसंत लिमये शोधा, हा पुणे वसंत लिमये लेखक, हा तो दिसतोय मनुष्य, बघू HDFC बँकेत खातं आहे काय, बरं चला जाऊन बघूयात. म्हणजे थोडक्यात तुमची माहिती उगाच त्या माणसाकडे जात असते. आणि हा जनरली अटॅक आता खूप कमी झालाय, कारण तो सर्व्हर साईडला व्हायला लागतो. आणि जनरली स्पीकिंग आपण असे रॅन्डम सर्व्हरला फारसे जात नाही, हे माझं मत आहे. म्हणजे आपण असे कुठलं तरी अमुक तमुक .info वगैरे ह्या साईटला जात नाही. जनरली वी गो टू रिस्पेक्टेड साईट्स. काय तुम्ही ऍपलला जाल, गुगलला जाल, मायक्रोसॉफ्टला जाल, ओरॅकलला जाईल, मोठ्या साईट्स किंवा शॉपिंग मधले जे मोठे लोक आहेत, अमेझॉन, फ्लिपकार्ट, हे सगळे चोर नाहीयेत. म्हणजे ते फ्लिपकार्ट वेगळ्या बाबतीत चोर आहेत, ती गोष्ट वेगळी, ते सर्व्हर बाबतीत चोर नक्की नाहीयेत. तर वसंत तू काहीतरी बोलतोयस. हा, मला एक छोटीशी गोष्ट विचारायची होती, ती म्हणजे हा जो मध्ये बसलेला माणूस आहे, जो आपला गपचूप बघत बसलाय, याला तू सर्व्हर कडचा म्हणशील का युजर कडचा म्हणशील? दोन्हीकडे असतात, दुसऱ्याचा थोडासा आपल्याकडे तोच असतो कधी कधी, बर, आणि तो सगळ्यात वाईट असतो. हे झाले. अजून एक तिसरा अटॅक असतो, तो म्हणजे रॅन्समवेअर अटॅक असतो. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे मधल्या आमच्या एका मित्राच्या कंपनीमध्ये रॅन्समवेअर अटॅक झाला. म्हणजे काय, तर त्यांच्या कुठल्या तरी एका माणसाने काहीतरी डाउनलोड केलं कुठलं तरी, त्याच्यामध्ये रॅन्समवेअरचा एक कोड त्यांनी डाउनलोड केला, आणि ते जे असतं की नाही, सुरुवातीला आय ऍक्सेप्ट असं एक असतं, त्याला आपण सगळे न वाचता हो म्हणतो. आणि दुसरं एक असतं ते म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट इन्स्टॉल करायला लागलात की विंडोज किंवा ऍपल दोन्ही तुम्हाला एक असा प्रॉम्प्ट देतात की हे काहीतरी सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतंय, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. तेव्हा तुम्ही हो म्हणलाचा अर्थ त्या सॉफ्टवेअरला तुमच्या कॉम्प्युटरचा फुल ऍक्सेस तुम्ही दिला. इट कॅन यूज दॅट कॉम्प्युटर. म्हणजे थोडक्यात तो तुमच्या मॅस्करेड म्हणतात ज्याला, किंवा तो तुम्ही म्हणून काम करू शकतो. फॉर कॉम्प्युटर इज नो डिफरन्स बिटवीन यू अँड दॅट. तो कॉम्प्युटर एक, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की तो तुमच्यासारखं सगळं करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तो तुमच्या सगळ्या फायली बघू शकतो, तो तुमच्या सगळे कीस्ट्रोक्स टॅप करू शकतो. त्याला म्हणतात की हायजॅकर असे प्रोग्राम असतात. त्याच्यामध्ये काय असतं की ते तुमच्या प्रत्येक कीबोर्डचा दाबलं बटन की तो एक रेकॉर्ड करून ठेवतो स्वतःकडे, आणि मग थोड्या वेळानंतर ते युक्रेन किंवा रशिया किंवा जॉर्जियाला पाठवून देतो.
कारण त्याला फुल कंट्रोल आहे तुमच्या मशीनचा. तो तुमच्या मशीन मध्ये बसलाय, तो तुम्हीच आहात थोडक्यात, आणि तो सगळं करू शकतो या गोष्टी. तर हे कधी होतं टिपिकली स्पीकिंग, तर तुम्ही एखाद्या ब्राउझरमध्ये काहीतरी डाउनलोड करता. ॲज अ वन ऑफ द बिगेस्ट ज्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कधी येतो, तर जेव्हा तुम्ही काहीतरी डाउनलोड करता, तुम्हाला फोटोशॉप पाहिजे. फोटोशॉप तुम्हाला माहिती आहे, फोटोशॉप जर प्रोफेशनल व्हर्जन काहीतरी रिडिक्युलस $1000 आहे काय जे असेल ते. तुम्हाला ऑटोकॅड पाहिजे कशा करता, ऑटोकॅड $500 खाली हॅलो म्हणत नाहीत. मग तुम्ही काय करता, कुठेतरी टॉरेंटवर जाऊन क्रॅक्ड व्हर्जन ऑफ फोटोशॉप मी डाउनलोड केलं. क्रॅक्ड व्हर्जन मध्ये तो ट्रोजन बसलेला असतो बऱ्याच वेळेला. तो तुमच्या कॉम्प्युटरवरून बसतो, तो म्हणतो हे घे तुला ऑटोकॅड फुकट, पण त्याच्याबद्दल तुझी सगळी आता माहिती मला आहे, जे कॉम्प्युटरचे प्रत्येक मी बाईट अँड बाईट वाचू शकतो, आणि तो आता मी मला हवे त्या तिकडे गोष्टी पाठवत जाईल. मग तो टिपिकली कुठे जाईल, तर फिलिपिन्स, रशिया, म्हणजे थोडक्यात जे ईस्टर्न ब्लॉक मधले चोर आहेत ते व्हेनेझुएला, कोलंबिया अशा ठिकाणी जातात, आणि मग तिकडे तुमच्याकडनं टिपिकली स्पॅमिंग अटॅक हे सगळे, म्हणजे तुमची जी माहिती आहे ती बाहेर पाठवता. याला आपण पर्सनली PII म्हणतात, पर्सनली आयडेंटिफायबल इन्फॉर्मेशन, आणि ती ऍज इफ यू आर गिव्हिंग, तुम्ही देता असं त्याला कॉम्प्युटरला वाटत असतं. तुमचा बुरखा पांघरून ते करेक्ट, त्याला तुम्हीच वाटतात, कॉम्प्युटरला माहितीच नाही, कारण इट इज तुमच्या क्रेडेन्शियल्स खालीच तो काम करतो. आता हे झालं आपल्या कॉम्प्युटर संदर्भातलं. आता सध्याच्या जगामध्ये ऍप्सचा भयंकर जमाना आहे, सगळा ऍप्सचा जमाना आहे. ओके, आता गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल प्ले स्टोअर मध्ये तुम्ही ऍप डाउनलोड केलं, त्याचा अर्थ हे चांगलं असं नाही. गुगल फक्त म्हणतं की या ऍपचं प्रोग्रामिंग चांगलं केलंय. ऍपल म्हणतं की आमचे जे काय प्रोग्राम मधले फीचर्स वापरायचे आहेत ते त्यांनी बरोबर वापरलेत. गुगल म्हणतं की हो, यांना नेटवर्क ऍक्सेस पाहिजे आहे, तर तुम्हाला ते विचारतील की डू यू वॉन्ट नेट, ते असतं ना की या ऍप्लिकेशनला हे ऍक्सेस पाहिजे, तुम्हाला द्यायचे आहेत का नाही द्यायचे. iOS वर ऍपलला येतं, अँड्रॉइडला येतं, सगळीकडे येतं, तो प्रश्न येतो, आणि आपण त्याला आय ऍक्सेप्ट असं म्हणतो. तुम्ही मला सांगा, मला जर पॅकमॅन नावाचा गेम खेळायचा आहे, तर त्याला माझा जीपीएस पोझिशन कशाला पाहिजे? पॅकमॅनला माझ्या कॉन्टॅक्टला कशाला ऍक्सेस पाहिजे? आय शुड, म्हणजे पॅकमॅन हा गेम खेळणार आहे किंवा अजून काय, मी अजून कुठला गेम खेळेन, त्या गेम मध्ये माझ्या ऍड्रेस बुकला त्याला ऍक्सेस कशाला पाहिजे, माझ्या फोटोज आणि व्हिडिओला त्याला ऍक्सेस कशाला पाहिजे? तर आपण बिंदास आय ऍक्सेप्ट म्हणतो. काहीतरी बोलतो. हा, बऱ्याच वेळेला म्हणजे आय ऍक्सेप्ट हा एक भाग झाला, पण त्याच्या आधी किंवा त्याच्या आसपास आणखीन एक प्रश्न येतो की अलाउ और डिनाय. करेक्ट. डिनाय म्हटलं तरी मला ते वापरता येतं का? त्या प्रोग्रामचा किती चावटपणा याच्यावरती अवलंबून आहे. एखादा म्हणणार की नाही, मी तुला पॅकमॅन गेम फुकट खेळायला देतोय कारण मला तुझे कॉन्टॅक्टच खरंच ओरायचे आहेत. ओके, आता एक प्रोग्राम तुम्हाला सांगतो, सगळ्यांचं इथे काही लोकांचं फार आवडत आहे, त्याला हे म्हणतात ट्रू कॉलर नावाचा प्रोग्राम. ट्रू कॉलर खूप लोक वापरतात. तो काय करतो, तो तुमच्याकडचं ऍड्रेस बुक जे आहे ना ते दुनियेशी शेअर करतो. तुमच्या गर्लफ्रेंडचा पर्सनल नंबर आता जगाला माहिती आहे. हे याला क्राऊड सोर्सिंग ज्याला म्हणतात, की ही डिरेक्टरी, टेलिफोन डिरेक्टरी छापायची पद्धत गेली. तुम्हाला वसंत लिमॅनचा फोन नंबर कळणार कसा? म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी नाहीये, डिरेक्टरी सर्व्हिस आता नाहीये. म्हणजे उद्या मी कुठल्या, तो जुन्या काळी 197 नंबर असायचा वाटतं, त्याला फोन केला की लोक सांगायचे गोडबोल्यांचा फोन नंबर सांगा. ते आता गेलं, आणि मला वसंत लिमॅनचा पत्ता शोधायचा, फोन नंबर शोधायचा असेल तर मला काहीच वेळ नाही आता शोधायला. पण रंगाकडे वसंत लिमॅनचा फोन नंबर आहे, आणि रंगा वापरतोय ट्रू कॉलर, म्हणजे रंगाचा कॉन्टॅक्ट आता मला शेअरेबल झाला. तर माझ्याकडे बिल गेट्सचा नंबर असेल तर दुनियाला दिसला पाहिजे का बिल गेट्सचा नंबर, हा मुद्दा आहे. माझ्याकडे नाहीये ती गोष्ट वेगळी, पण पण एक्झाम्पल असं आहे की मग थोडक्यात तुमची पर्सनल कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ही जगाबरोबर शेअर होतीये, म्हणून त्याचं व्हॅल्यू ऍड पण आहे ना, काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, व्हॅल्यू ऍड पण आहे. म्हणजे मला वसंत लिमॅन शोधतात होतो हल्ली, आता मला कुठनं फोनाला कळतो, व्हॅल्यू आहे त्याची, व्हॅल्यू नाही असं नाहीये. पण त्याला कळलं कसं ट्रू कॉलरला की वसंत लिमॅनचा फोन आला, तर कारण त्यांनी रंगाच्या फोनवरची इन्फॉर्मेशन म्हणून त्याला कळलं की हा नंबर यांचा आहे, मग तो माझ्याच फोनवर दाखवायला लागला मला की आता हे बरोबर आहे का नाही. ओके, पब्लिक युटिलिटी सर्व्हिस आहे का? आहे. पण त्याचबरोबर ट्रू कॉलर तुमचं जीपीएस लोकेशन कशाला घेतो?
हे मला कळलेलं नाही अजून. पण त्याला वसंत लिमये आता पुण्यात रुपाली चहा प्यायला आलेत, कॉफी प्यायला आलेत हे त्याला कळतं. ओके, हे ट्रॅकेबिलिटी जे आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला काही काही प्रोग्राम म्हटले की नाही मला जीपीएस शिवाय मी चालणारच नाही. आता गुगल मॅप्स बघा, गुगल मॅप्सला जीपीएस पाहिजे, अहो नॅव्हिगेशन करता जीपीएस त्याला खरंच पाहिजे, बरोबर आहे. आता एक अमेरिकेतल्या बँकेचं खातं आहे माझ्याकडे, मी जेव्हा जेव्हा लॉग इन करतो भारतात तेव्हा त्यांना जीपीएस लागतो. ते का म्हणतात, तुम्ही अमेरिकेच्या बाहेरून लॉग इन करत असाल तर आम्ही तुम्हाला सेकंड ओटीपी पाठवणार. मोबाईल लॉग इन वरून ते मला बँक ऑफ अमेरिकेचं आहे, मी असं लॉग इन केलं की ते म्हणतात मला की तुम्ही युअर सिमिंगली युअर जीपीएस लोकेशन इज आउटसाइड युनायटेड स्टेट्स, आम्ही तुम्हाला एक नवीन कोड पाठवतोय तुमच्या ईमेल वरती, तो एंटर करा, त्याशिवाय एंट्री करणार नाही. हे मला मान्य आहे की ते बँकेने सेफ्टी करता ठेवलंय, पण माझ्या पॅकमॅन गेमनी किंवा कॅम स्कॅनरनी काय जरूर आहे मला जीपीएस लोकेशन बघायचे? कारण ज्या क्षणी मी त्यांना देईन त्या क्षणी ते शेअर करायला लागतील थिअरॉटिकली. पण मकरंद, आपण जेव्हा अलाउ म्हणतो किंवा आय ऍक्सेप्ट म्हणतो तेव्हा आपण कशाला हो म्हणतो हे कुठे बघायची सोय असते? असतं ते खाली खाली पेज डाऊन करून खाली असतं, तुम्ही कधी करतच नाही, कारण आय ऍक्सेप्ट पहिलं वरती येतं. पण तुम्ही ते सगळं वाचत बसलात तर जयश्री मॅडम सारखा वकील लागेल पाठीमागे त्याचा अर्थ समजवायला. आणि ते इतकी क्रिप्टिक टर्म असते ती, म्हणजे थोडक्यात आम्ही कशालाही जबाबदार नाही असं ते डिस्क्लेमर असतं. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग बेसिक. बोल बोल. महत्वाचा भाग असा की म्हणजे आत्ताच्या रिसेंट काळात बाहेर बऱ्याच गमती जमती चालू आहेत, तर विविध प्रकारचे अटॅक्स, गंडवणे, बेसिकली क्राईम या भागात बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि ज्या सॉफ्टवेअरशी, कॉम्प्युटरशी, इंटरनेटशी रिलेटेड आहेत. तर हे जे काही सगळे प्रकार आहेत, म्हणजे त्यात बरेच काही काही शब्द ऐकू येतात. म्हणजे मला फिशिंग हा शब्द न कळलेला शब्द आहे, किंवा अशा धर्तीचे जे काही अटॅक्स होतात आणि त्याचे विपरीत परिणाम किंवा भयंकर अपराधाकडेही जाणारी मंडळी आहेत, तर हे सगळं प्रकरण थोडंसं आणखीन उलगडून सांग. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की नाही की फिजिकल सिक्युरिटी आणि सायबर म्हणजे नैसर्गिक आपण जे हाताने जी सिक्युरिटी करतो त्याच्यापेक्षा लॉस ऑफ कंट्रोल होतो आपल्याकडे इथं. म्हणजे आता मला माहिती नाही कॉम्प्युटरने कुठल्या सर्व्हरला माझा डेटा पाठवला. ओके, एक पटकन तुम्हाला गंमत दाखवतो मी स्क्रीनवरती. एक माझ्याकडे स्क्रीन मला पटकन शेअर करायचं आहे. आता हे सगळं माझं आता काय झालं, चुकीचा स्क्रीन झाला का शेअर नेहमीप्रमाणे? दिसतोय, झाला. काय दिसतंय? काहीतरी नोट दिसतात ना, नोटपॅड मध्ये वगैरे वगैरे. आता यातली सेकंड स्लाइड बघू. आता तुम्हाला मी स्लाइड दाखवतो, इंटरेस्टिंग स्लाइड आहे. ओके, ही स्लाइड बघा. आता या पहिल्या 2-3 साइट्स आहेत ना, सगळ्या मी टाकलेत बघा. google.com आहे, मायक्रोसॉफ्ट.com आहे, ICICI बँक आहे, apple.com आहे. या सगळ्या खोट्या URL आहेत. यातला ओ जे आहे, यातला ओ जो आहे गुगल मधला किंवा मायक्रोसॉफ्ट मधला, हा ऍक्च्युअली ग्रीक कॅरेक्टर ओमिक्रॉन आहे. तो सेम दिसतो. ICICI बँकेतला आहे तो सिरिलिटी युक्रेनियन आहे, आणि ऍपल मधला जो एल आहे तो ऍक्च्युअली कॅपिटल आहे, पण तो एरियल फॉन्ट मध्ये आहे सारखा दिसतो. जर मी इथे क्लिक केलं तर आता हा पॉवर पॉइंट आहे, म्हणून पॉवर पॉइंट म्हणणार की इट शुड से समथिंग की ही साईट तुम्ही करताय ती बरोबर नाहीये. डोंट ट्राय टू रन टू दिस. आय थिंक इट विल कम ओनली. सी, आता apple.com इज इंग्लिश. कुठे गेली बघते ऍक्च्युअली? इट वेंट टू, लेट मी ओपन इट इन गुगल. इफ आय सी कॉपी URL केली मी, इथं कुठे गेली? एस्केप करतो, कॉपी URL करतो. इफ आय गो हिअर ना, व्हॉट विल यू सी? इट विल गो टू सम साइट. APPIE.com ला जाणार आहे तो. हे बघ, दिस साइट विल रिपोर्टेड एज अनसेफ. ओके, म्हणजे इथं मी क्लिक केलं असतं आणि माझ्याकडे छोटासा स्क्रीन आहे फोनचा, मी क्लिक केलं आणि इथं काही, आता हे कुठला जो ब्राउझर आहे, हा कुठला ब्राउझर आहे? हा क्रोम आहे, हा नवीन मायक्रोसॉफ्टचा ब्राउझर आहे. त्यांनी हे शोध लावला. ओके, हेच जर मी आता गुगल मध्ये टाकलं तर गुगल काहीतरी करेल नाही. दे विल डू समथिंग. दे आर नॉट इडियट. दे विल डू समथिंग. इफ आय गो इन हिअर अँड से ही माझी हायपर लिंक आहे, कुठे गेली? एडिट लिंकला गेलो, ही माझी हायपर लिंक आहे. बघ, apple.comच दिसते मला इथं अजून ऑलमोस्ट. आणि इथे मी गुगलला जातो, भेटू दे त्याला, इथं पेस्ट करतो. तुला अजून apple.comच वाटतंय ना इथे? ऍक्च्युअली साहेब ऍपी.com आहे.
आता इथं जर मला हे आता ॲपी.com नाही मला कुठे यारातच पाठवली काहीतरी, तर ॲपी.com हुशार असते तर त्यांनी ऍपल सारखा मला लॉग इन दिला असता आणि माझा पासवर्ड घेऊन टाकला असता. लॉग इन विथ युअर अकाउंट टू google.com, गुगलला आलो, ICICI बँकेत आलो मी, त्यांचा सगळ्यात तसाच दिसणारा स्क्रीन ते करतात, तुमचा पासवर्ड ते कॅप्चर करतात आणि तुम्हाला खऱ्या ICICI कडे पाठवतात, तुम्हाला कळतच नाही. पण त्यांच्याकडे तुमचा पासवर्ड कॅप्चर झाला, आता तुम्ही लॉग आउट झाला की ते परत लॉग इन करतील आणि पैसे ट्रान्सफर करून घेतील. बी केअरफुल अबाउट दॅट. तर वसंत तू म्हणतोस ना की क्राईम्स कसे, तर क्राईम मध्ये काय आहे फंडामेंटली स्पीकिंग, आपल्याकडे असं वाटतं आपल्याला की लॉस ऑफ कंट्रोल झालाय. आणि खरंच आहे, जुन्या काळी बँकेतनं मला फोन आला असता, अहो साहेब तुमच्या खात्यातनं 10,000 रुपयाचा चेक कोणीतरी काढतंय, करू का पास? ते आता नाही होणार हो. पण त्यामुळे भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे टू पास ऑथेंटिकेशन हे जे केलंय, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक ओटीपी येतो प्रत्येक वेळेला. तुम्ही कुठलेही पैसे तुमच्या खात्यातनं जाणार असतील बाहेर तर तुम्हाला ओटीपी येतो, आत येणार असतील तर ओटीपी येत नाही. तर ओटीपी जो असेल तो तुमच्या कुठे येतो, तर सेकंडरी तुमचं ते दुसरं असतं काहीतरी, फोन असतो तुमच्याकडे, ईमेल असते, तिकडे तो येतो. मग थोडक्यात ते काय म्हणतात की एका चॅनलने तुम्ही रिक्वेस्ट केलीत, आम्ही दुसऱ्या चॅनलने तुम्हाला व्हेरीफाय करतोय, ते तुम्ही व्हेरिफिकेशनला हो म्हणलात तरच ते हो म्हणणार तुमच्या ट्रान्झॅक्शन. मग थोडक्यात फायदा कसा आहे की तुमचा कॉम्प्युटर आणि फोन हे एकाच वेळेला त्या माणसाकडे असले पाहिजे. मग थोडक्यात तुमच्या घरी बसून तुझ्या डोक्यावर पिस्तूल लावली आणि म्हणतोय आता ओटीपी दे मला, असं होत असेल तर हा स्पूफिंग पॉसिबल असतं. मग थोडक्यात काय होतं वसंत, तुझा प्रश्न होता की चोऱ्या कशा होतात, तर लोक मूर्ख असतात म्हणून चोऱ्या होतात, हे माझं मत असतं. बऱ्याच वेळेला तू पाहिल्या साईटमध्ये काय येतं की तुमचं पेटीएमचं, तर परवाच आमचा आपला राहुल रानडे की नाही, त्याला परवा फोन आला होता, तुमचं पेटीएमचं काय केवायसी करायचंय ते एक्सपायर झालंय, तर केवायसी होतं वाटतं एक्सपायर 1-2 वर्षांनी. त्याला कोणतरी फोन केला, मग तो म्हणला की भाऊ काय, मग तो म्हणला नाही असं करा, तुम्ही टीम व्ह्यूअर इन्स्टॉल करा तुमच्या फोनवरती आणि मला ऍक्सेस द्या तुमच्या फोनचा. राहुल जरा शहाणा असल्यामुळे तो म्हणला मी काय देणार नाही, त्यांनी फोन कट केला. पण आता एखादा विचार कर की कॉम्प्युटरवाला मनुष्य नाहीये, तो म्हणतो अरे माझा पेटीएम माझा अकाउंट बंद करायला निघाले ते, आणि तो म्हणतोय मला तुझ्या फोनचा ऍक्सेस दे, टीम व्ह्यूअर वापरता. टीम व्ह्यूअर सॉफ्टवेअर काय आहे, थोडक्यात तुमच्या कॉम्प्युटरचा कंट्रोल त्या सॉफ्टवेअर थ्रू दुसरीकडे जातो. त्याचा उपयोग असतोय की मी इथं बसलोय, मला काहीतरी अमेरिकेतला कॉम्प्युटर हँडल करायचा आहे, मी ते फिजिकली जाऊ शकत नाही, मी टीम व्ह्यूअर तिकडे घेतो, इकडे त्याला आणतो, थोडक्यात माझा कीबोर्ड माऊस मॉनिटर इकडे येतो, कॉम्प्युटर तिकडेच असतो. फोनलाही ते होतं. दुसरा टिपिकल येतो तो म्हणजे की एक म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट फुकट पाहिजे असते, फ्री स्वस्त या गोष्टीचा फार कौतुक असतं. लॉटरी लागली आहे, मला 25 लाख रुपयाची लॉटरी, आता आयुष्यात कोणाला लॉटरी लागते, म्हणजे माझ्या आयुष्यात मला कधीही लॉटरी लागली नाही किंवा मला लॉटरी लागलेला मनुष्य फिजिकली माहिती नाही. लॉटरी लागली आहे तुम्हाला आणि त्याकरता कुठलाही मनुष्य हुरळून जातो, 5 लाखाची लॉटरी लागली, 20 लाखाची लॉटरी लागली, काय जे असेल ते. तो काय म्हणतो की तुमच्या खात्यात भरण्याकरता मला ओटीपी पाहिजे. तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आपल्या खात्यातनं पैसे बाहेर जातात तेव्हाच ओटीपी लागतो, पैसे आत आणायला ओटीपी लागत नाही. मला एक छोटस हे विचारावंसं वाटतं, ते असं मला तू पटकन म्हणलास की बहुतेक वेळेला हे गोंधळ घडतात कारण आपल्या मूर्खपणामुळे. खरंच आहे, ठीक ते आहे, हाताने घडले नसते. पण त्यात बराचसा आणखीन एक भाग मला वाटतो की येतो, तो अनभिज्ञपणा, माहितीच नसतं. आता उदाहरणार्थ जर का तुमची कोऑपरेटिव्ह बँक वगैरे असेल तर हे काही प्रकार घडत नाहीत. बरोबर. तुमची HDFC बँक आहे, मोठी बँक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी घडताना मी पाहतो. पण माझी कोऑपरेटिव्ह बँक आहे ती, तिच्याकडे हे नाहीच आहे काही, माझे पैसे जातानाही दरवेळेला मला ते सांगतीलच असं नाही. हो बरोबर. तर हे जे काही यातलं आपल्याकडे असणारे काही सिस्टमिक गोंधळ आणि दुसरा अनभिज्ञपणा, बरेच वेळेला गांधळपणा असतो की जे माहितीच नसते. आणि खरंच हे जुन्या काळी कसं व्हायचं ना की तो फिजिकली आपण चेकवर सही करायचो, मग तो द्यायचो, मग तो मनुष्य असा आपल्या ते पाठीमागच्या त्या ड्रॉवर मधनं काढून ती सही व्हेरीफाय करायचा आणि मग तो म्हणायचा साहेब तुमची सही मॅच होत नाही, मग ते फोन करायचे काका तुमची सही मॅच होत नाहीये वगैरे. हा सगळा कार्यक्रम जो होता, ह्युमन फॅक्टर निघून गेला. आता मशीन काय म्हणतं,
मी सही कशी मॅच करणार तुझी? मी सही नाहीच आहे आता. मी ऑनलाईन तुझा फोन नंबर माझ्याकडे रजिस्टर्ड आहे. तू या फोन नंबरवरनं कॉल केलास म्हणजे तूच आहेस. तुला मी सेकंडरी इन्फॉर्मेशन म्हणून तुला ओटीपी पाठवला, तू तो ऍग्री केलास. सो माझ्या दृष्टिकोनात तू आहेस. थोडक्यात मी तुला एक थोडंसं पॅरल एक्झाम्पल म्हणजे आपण जुन्याकडे बघा बँकेत जाऊन पैसे काढायचो महाराष्ट्र बँकेत. म्हणजे आम्ही जायचो नटराज समोर, जेव्हा नटराज होतं. तर ते तिकडे गेलं की तो मनुष्य तुम्हाला कसं पितळ्याचं टोकन द्यायचा आणि मग ते टोकन घेऊन आपल्याला थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी पैसे काढायला मिळायचे. तोपर्यंत आम्ही त्या समोरच्या सनराईज मध्ये जाऊन चहा पिऊन यायचो आणि परत पैसे काढायला. आता हे मधल्या काळात माझं टोकन जर हरवलं असतं ना तर कुठल्याही माणसाने पैसे काढले असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते टोकन माझ्याकडनं एखाद्या माणसाने चोरलं असतं, त्या कॅशियरला म्हणलं असतं टोकन नंबर 25 आलं, 25 टोकन पैसे घेऊन गेला. हा जो सेकंड पार्ट आहे ना तो माझ्या हातामध्ये तेवढाच माझा लॉस ऑफ कंट्रोल होता की मी टोकन मूर्खासारखं हरवलं तर माझे पैसे जातील. आता काय होतंय, हे सगळंच आतल्यात होतंय, त्यामुळे तुम्हाला मध्ये ज्याला म्हणतो इंटरफिअर करायला चान्सच नाही मिळत. तुमचं टोकन त्या माणसाने खिशातनं काढून घेतलं आणि वायू वेगाने गेला आणि पटकन पैसे काढून घेतले. तुम्ही सनराईज मध्ये बिल भरायच्या पैसे गेलेत तुमचे. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की अनभिज्ञपणामुळे होतं. आणि म्हणजे दुसरं एक आहे की उगाच विश्वास पण असतो कॉम्प्युटरवरती. कॉम्प्युटर सगळ्या गोष्टी बरोबर करतो असं नाहीये. म्हणजे कॉम्प्युटर काहीच करत नाही खरं म्हणजे. इथे लोकच सगळं करतायत आणि फ्री गोष्ट आणि भीती दाखवणे. दुसरा एक भीती फॅक्टर पण असतो. म्हणजे तुमचं अकाउंट बंद होणार आहे, तुम्ही हे पाठवलं नाहीत तर तुमचं क्रेडिट कार्ड आम्ही डिसेबल करू. आता बँका तुम्हाला अनेक वेळा मेसेज पाठवतात की आम्ही तुम्हाला कधी फोन करून ओटीपी विचारणार नाही, अकाउंट नंबर विचारणार नाही, कार्डच्या पाठीमागचा तो सीव्हीव्ही कोड विचारणार नाही. तरी लोक फोनवरती अजून सीव्हीव्ही कोड सांगतात कारण ते कन्व्हिनियंट आहे. खूप कन्व्हिनियंट आहे. पैसे आम्हाला पटकन ट्रान्सफर करता येतात, मला पैसे पटकन पाठवता येतात माझ्या मुलाला किंवा काय जे असेल ते. आता एक मधली गोष्ट आहे बघा, मुलाचा फोन येतो वडिलांना, मुलाचा मेसेज येतो वडिलांना, बाबा माझा कार्ड हरवलं म्हणून मी एक नवीन कार्ड घेतलंय, माझा फोन हरवला मग मी नवीन सिम कार्ड घेतलंय, हा माझा नवीन नंबर आहे, आई कशी आहे? मग तो बाप म्हणतो की आई मजेत आहे. मग झालं, ते एस्टॅब्लिश होतो की हा माझा मुलगा आहे. तो म्हणतो बाबा बाय द वे आता माझ्या या फोन नंबरला तुम्ही गुगल पेने पैसे ट्रान्सफर करा जरा, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझा तो जुना सिम गेल्यामुळे माझं अकाउंट बंद पडलंय. बाबा करतात ट्रान्सफर, हा सिम फेकून देतो, धन्यवाद, संपला कार्यक्रम, पैसे काढून घेतो. आता इथे काय केलं, त्यांनी ट्रस्ट गेन केला आणि लॉस ऑफ कंट्रोल कसा झाला, जुन्या काळी करता आला नसता मला, मी ट्रंक कॉल करायला लागला असता. आणि बाप म्हणला आई कशी आहे विचारलं, भाऊ कसा आहे विचारलं, रिझनेबल उत्तर मिळाली, ठीक आहे. हा मनुष्य हा फोन 20 लोकांना करतो नवीन कार्ड घेऊन, त्याने, आणि त्या नंबर कुठले मिळतात, हे ट्रू कॉलर मधनं. हा म्हणजे अशा ठिकाणी त्याला नंबर मिळतात की जिकडे त्याला हे कळतं की हे नंबर्स अवेलेबल आहेत. हे मॅन इन द मिडल अटॅक वाले आहेत ना, ते मोस्ट 90% लोक चोर असतात बरं का. आता बऱ्याच वेळा तुमचे बँका पण तुमचे किंवा मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल हे ज्या मोठ्या कंपन्या आहेत ते त्यांच्याकडे स्वतःचा मॅन इन द मिडल असतो आणि ते तुम्ही हिट केलं की तुमचा आयपी कुठनं आलाय पटकन रिव्हर्स ट्रेस करतात. रिव्हर्स ट्रेस त्याला म्हणतात की तुम्ही कुठनं बोलताय आमच्याशी हे ते ट्रेस करतात आणि ते ट्रेस करून परत आले की दे माइट डिनाय यू, कारण तू नायजेरियातनं कशाला मायक्रोसॉफ्टला आलायस, बंद कर. मग तुम्हाला कधी कधी येतं बघ, यू आर लॉग्ड इन फ्रॉम अ डिफरंट लोकेशन दॅन युजली यू हॅव, प्लीज व्हेरीफाय युअर ईमेल. ते गुगल तुम्हाला म्हणत असतं की अरे तो रोज इंडियातनं करतो, आता अचानक नायजेरियातनं कसा लॉग इन करतोयस तू. बरं, पण त्याला पण वेज अराउंड आहेत की तुम्ही प्रायव्हेट इंटरनेट ऍक्सेस घेऊन यू कॅन ऍक्च्युअली, म्हणजे मी अनेक वेळा करतो की अमेरिकेतल्या साईटला भारतात ऍक्सेस नसेल तर मी अमेरिकेत प्रायव्हेटली लॉग इन करतो, अमेरिकेतनं लॉग इन असा सेकंड स्टेप लॉग इन करतो. ते करून तुम्हाला सांगता येतं की मी अमेरिकेतच आहे किंवा भारतामध्येच आहे. म्हणजे हे काळजीपूर्वकच आहे, सगळं काळजीचाच कार्यक्रम आहे सगळा, आणि तुमचे पैसे आणि तुमची खूप प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जगाला दिसू शकते उगाचच्या उगाच. मला आणखीन एक दिसणारा प्रकार की जो भयप्रद आहे, इकडे प्रचंड सोय आहे म्हणून आपण या गोष्टींच्या मागे लागतो. बरोबर. आणि कोणीतरी आपल्याला बावळट म्हणेल की अरे तू अजूनही बँकेत जाऊन चेक भरतोस. भयंकर सोय आहे एकीकडे, पण दुसरीकडे हे जे धोके आहेत
ते दुर्दैवाने माहिती नाहीत आणि त्याच्यातून बरेच गोंधळ घडू शकतात. खरी गोष्ट आहे. त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स किंवा काय कसं करावं? मला 2-3 असे बेसिक सांगतो, की पहिली गोष्ट की एक आता साधा आहे. तुम्ही दोन विषयात आपण जाऊयात. तुम्हाला कोणीही काही ईमेल पाठवले, 4-5 माझे रूल ऑफ थंब ज्याला म्हणतो मी. माझा कोणावरती विश्वास नाही, हा पहिला मनात गोष्ट ठेवायची. आता मी तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच तर करू शकतो. मी तुम्हाला ranga@imepl.com नावाने ईमेल पाठवू शकतो. तुम्हाला ते रंगासारखीच ईमेल दिसेल, ईमेल ऍड्रेस सगळा सेम दिसेल. जर तुम्हाला अशी कुठली ईमेल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनयुज्युअल काहीतरी जाणवतंय, तर त्या माणसाला दुसऱ्या चॅनेलनी कॉन्टॅक्ट करा. म्हणजे रंग्या म्हणतोय की अरे मकरन, 500 रुपये तो असं कर, सचिन खेडेकरला पाठव. म्हणतो हा मला 500 रुपये का पाठवायला सांगेल, हा नॉर्मल नाहीये. डोंट ट्रस्ट. कारण मी रंग्याच्या नावाने मेल पाठवू शकतो. हे आमच्या परवा बाय द वे 2 आठवड्यापूर्वी आमच्या ऑफिस म्हणजे टेक्निकल कंपनी असून झालंय. आमच्या सीईओच्या नावाने आमच्या एका अमेरिकेतल्या बायला एका माणसाने मेल पाठवली की तू 7-11 दुकानात जा आणि $500 काहीतरी कार्ड घे विकत आणि त्याचा स्क्रॅच करून मला ते नंबर दे. मी कुठेतरी अडकलोय अरिझोना मध्ये आणि मला इमिजिएटली पैसे पाहिजेत. आणि मूर्ख बायला जाऊन $500 पाठवले. आता हे का होऊ शकलं, तर ती ईमेल आमच्या सीईओ कडनं गेल्यासारखी दिसली हो. पण मी आता काहीच डोकं लागत नाही. ईमेल कोणाच्या नावाने पाठवायला काहीही डोकं लागत नाही. हे अगदी मी थोडस तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर आणि आम्हाला ते कधी कधी ऑफिशियली करायला लागतं की आमचा प्रोग्राम मेल पाठवतो तेव्हा तो ऍक्च्युली त्या बँकेच्या तर्फे मेल पाठवत असतो. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय करता, तुम्ही अनयुज्युअल मेलला काहीतरी वेगळं वाटतंय मला की फोन करून विचारा, सर खरंच पाठवलीस का बाबा. हा एक अतिशय सेकंडरी, थोडक्यात तुमचा स्वतःचा ओटीपी आहे. माझा ओटीपी फोन आहे. मी फोन करणार, रंगाला विचारणार की तू पाठवलंस का. मी वसंतला फोन करून म्हणणार की तू पाठवलंस का. हा एक पहिला झाला. म्हणजे थोडक्यात कुठली गोष्ट अटॅचमेंट पाठवली रंगाने, कोणी अटॅचमेंट पाठवली. अटॅचमेंट मध्ये जनरली स्पीकिंग खऱ्या अटॅचमेंट असतात आणि काही काही ज्याला आपण हा प्रोग्राम कॅन बी पोटेन्शियली हार्म युअर कॉम्प्युटर असं जर तुमचा व्हायरस चेकर किंवा जे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत असेल तर नका उघडू त्याला, यांना काही फरक पडत नाही. सेफ डॉक्युमेंट मध्ये काय काय असतात, तर हे जनरली ऑफिसची म्हणजे एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट ही डॉक्युमेंट सेफ असतात जर त्यात मॅक्रो नसतील तर. मॅक्रो म्हणजे ती प्रोग्रामेबल लँग्वेज आहे, ती प्रत्येक डॉक मध्ये असू शकते आणि तुम्ही जर ऑफिसमध्ये जाऊन ते हाताने एनेबल नाही केलं तर ते डिसेबल्ड असतं बाय डिफॉल्ट. जर तुम्हाला कुठला म्हणतोय दिस एक्सेल फाईल माइट कंटेन व्हायरस अँड मॅक्रोज, नको, त्या माणसाला सांगा मला मॅक्रो काढून फाईल पाठव, मला डेटा बघायचा आहे. आणि कधी कधी लेजिटिमेट बिझनेस तुम्ही विचारून सांगा अरे बाबा त्यात मायक्रो आहे म्हणतोय, खरंच घेऊ का रे बाबा. मग तो मनुष्य हो म्हणला तर घ्या. नंतर टिपिकली फोटोज येतात. दुसरा अजून एक अतिशय महत्वाचा चुकीचा समज आहे की ह्या फोटो पाहिल्याने तुमचा कॉम्प्युटर वाईप होईल किंवा तुमच्या, हे खोटं आहे. जगातला कुठलाही फोटो पाहिल्याने किंवा व्हिडिओ पाहिल्याने कॉम्प्युटर वाईप होत नाही. ओके, ज्याला आम्ही म्हणतो ना एक्झिक्युटेबल आणि नॉन एक्झिक्युटेबल असे दोन प्रकारच्या गोष्टी. एक्झिक्युटेबलनी कॉम्प्युटर हार्म होतो, नॉन एक्झिक्युटेबलनी होत नाही. व्हिडिओज, ऑडिओज, फोटोज हे सगळे नॉन एक्झिक्युटेबल आहेत. अजून एक तिसरा म्हणजे आता आपण कॉम्प्युटर पाशी गेलो, तुमचा जुना कॉम्प्युटर बंद पडला, बदलायचा आहे, तुम्ही काय करणार, रिसायकल करणार. तुमच्या हार्ड डिस्कवर तुमचा डेटा जो आहे तो कधीच पोहोचला जात नाही. तुम्ही फाईल जेव्हा डिलीट करता तेव्हा ती फाईल खरं डिलीट झालेली नसते, त्याची एंट्री फक्त डिलीट झालेली असते. मग तुम्ही हार्ड डिस्क रिकव्हरी पाहिला असेल, काही लोकांची हार्ड डिस्क मोडली की तुम्ही त्या कोणाकडे तरी नेऊन देतात, मग तो काय करतो, तो सेक्टर बाय सेक्टर ते हार्ड डिस्क वरचा डेटा कधीच 0-0 होत नाही. त्याच्यावरती थोडक्यात काय ते हार्ड डिस्क किंवा कुठली आपलं SD कार्ड म्हणा, कुठली मेमरी म्हणा, त्याला पर्सिस्टंट मेमरी म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये हीच एक वही आहे, ती वही, आणि त्या वहीला सुरुवातीला इंडेक्सचं पान आहे. इंडेक्सच्या पानावर लिहिलं की कुठल्या पानावर मी काय लिहिलंय. म्हणजे वसंत ऍड्रेस बुक माझं पान 57 चालू होतं, माझे अकाउंटिंग स्टेटमेंट पान 109 चालू होतं, आणि पान 1 ते 56 मोकळी आहेत म्हणजे युजेबल आहे. त्यात जुन्या काळाचा डेटा आहे पण तो पुसू शकतोस.
पण जेव्हा आपण एखादी फाईल डिलीट करतो तेव्हा ते फक्त एंट्री एम्प्टी होतात की हे पान आता वापरू शकतोस, त्याचा जुना डेटा आहे तसाच असतो. तू पुढच्या वेळेला येशील तेव्हा तू ओव्हरराईट करशील. थोडक्यात आपली ती पाठी असायची आणि शाळेत ते आपण त्याचा कागदवरती करायचं बघा ते असं, हा ती तसली पाठी सारखं असतं ते जुना तसाच राहतो. तुम्ही ते फर उघडलं की ते जातं, पण जेव्हा तुम्ही नवीन लिहायला जाल तेव्हाच तुम्ही ते उघडता. जोपर्यंत तो सेक्टर तसाच पडलाय हार्ड डिस्कवरचा ते तसंच राहतं आणि तुमचा डेटा हार्ड डिस्कच्या कुठल्याही माणसाला बघता येतो. इंटरेस्टिंगली हा आमचा तुमच्याच भागातला मित्र हा त्याची काही वेगळ्या विषयावर बोलत होतो, तो म्हणला तुला एक गंमत दाखवतो. हा म्हणून त्यांनी जिन्याखाली नेऊन मला त्याचे सगळे जुने कॉम्प्युटर्स, हा सगळे मोबाईल फोन तिथे पडलेले होते. ते अगदी अतिशय योग्य त्यामुळे मी ते कधी रिसायकल कडे जाणार नाही, कारण माझा डेटा त्याच्यावर अजूनही आहे. आहेच. आणि अगदी खरी गोष्ट आहे. आणि मोबाईल फोन कधीच हे ट्रेड करायचं नाही. म्हणजे आपण जातो ना, जुने दिवे द्या नवे दिवे घ्या, तसं कधी करायचं नाही. आपण जायचं तिकडे म्हणायचं हा माझा फोन आहे, हा मी ठेवणार आहे, मी वाटल्यास हातोडीने चेचतो आणि मग रिसायकल करायला येतो. ओके, ठेवून देणार त्या पिशवीमध्ये, पुढे अजून 100 वर्षांनी अँटिक म्हणून विकूयात, आमचे वारस अँटिक म्हणून विकतील समजा. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट, हार्ड डिस्क तुमच्या कॉम्प्युटरची खराब झाली असेल तर ती हार्ड डिस्क प्लीज चेचा. तर ड्रिल मशीननी भोग पाडा असेल अवेलेबल तर त्याचे स्क्रू काढा, उपटान त्याच्या आतल्या ज्या पापड्या असतात पापडासारख्या ते जळून टाका, कापून टाका, काहीतरी करा. डेटा तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे. बरं, खूप लोकांकडे आमचा काय डेटा एवढा विशेष महत्व, असं काही नसतं. सगळा डेटा महत्वाचा असतो आणि काहीतरी त्यातनं तुमची पर्सनल माहिती कळते. आधार कार्ड नंबर कळतो, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर कळतो, काहीतरी उगाच कळतो लोकांना. आता तुम्ही सिनेमा पाहिला का मध्ये TCGN नावाचा आला होता, हा, त्यात त्यांनी चांगलं दाखवलं होतं. बघ तो कसा त्या मुलीचा बॉयफ्रेंड घरी येतो आणि तो त्या बरोबर ते काय करतो, तुम्हाला फोटो काढतो कसला तरी ना, आधार कार्ड का काहीतरी करतो, मग तो म्हणतो माझं सिम हरवलंय, मग नवीन सिम द्या, आणि हा सही करतो, फोर्ज करतो सही तो, आणि मग ते कागद देऊन देतो आणि त्याच्या याच्यावरती SMS मग तो ते पैसे काढून घेतो वगैरे वगैरे वगैरे. त्यात माझ्या मते सचिननीच काम केलं होतं आणि पोलिसाचं काम नाना पाटेकरनी केलं होतं, मला आठवत नाही, कोणीतरी केलं होतं. एनिवे, तसा तो विचार करा की त्या TCGN सिनेमा बहुत छान केलाय, म्हणजे इट इज रिअलिस्टिक, कसं होऊ शकतं खरी गोष्ट. नंतर अजून काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये, काय की सायबर बुलिंग एक पाहतो आपण. सायबर बुलिंग, परत फिजिकल बुलिंग शाळेत व्हायचंच की आपल्याला. या मुलाला बुडक्या म्हणून चिडवायचे, त्याला लंगड्या म्हणून चिडवायचे, काय तोत्र्या म्हणून चिडवायचे. ते आता इथं काय व्हायला लागलंय माहितीये का, की मी तरुण पिढी असं बोलणार नाही, पण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, मला आता हल्ली प्रत्येक गोष्ट इमिजिएटली मिळते आणि याची मला सवय लागायला लागली आता, आणि त्याचा हा परिणाम आहे. चटक लागायला लागली, चटकच लागली. मी जुन्या काळी जेव्हा आमच्या आजोळी जायचो अमरावतीला, तेव्हा आमचे आई वडील आम्हाला इकडे महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसवून द्यायचे. आम्ही काहीतरी 20 तासांनी पोहोचायचो आणि पोस्ट कार्ड टाकायचो, आजीकडे पोहोचलो, ते यांच्याकडे 3 दिवसांनी यायचं, नोबडी केअर्ड. आता दौंडला पोहोचलास का, नगरला पोहोचलास का, भुसावळ आलं का, दर 3 तासांनी मोबाईल फोन असेल. म्हणजे ही सवय जी आपल्याला लागली, ही ट्रोलिंग म्हणजे काय, किंवा तुमचं सायबर बुलिंग काय, तर तुम्ही काहीतरी एक टाकता आणि लोक तुम्हाला म्हणतात की तू या सायबर कम्युनिटीमध्ये राहायला योग्य नाहीयेस. इसेन्शियली शाळेत जी आपल्याला करायची ना, मुलं पाठीमागे लागतात, किंवा एखाद्या मुलाला सायबर बुलिंग व्हेरी सिमिलर आहे. आणि ते काय असतं की कंट्रोल करायला तुमच्याकडे ताकद पाहिजे, किंवा मग सरळ लहान मुलांच्या बाबतीमध्ये फार होतोय हल्ली. ते नाही का, कुठला तो मध्ये सिनेमा आला होता, लोक हे करायचे, ब्लू व्हेल नाही का, तो ब्लू व्हेल का ब्लू शार्क काहीतरी, लोक स्वतः जीव बिव द्यायचे जाऊन. एक मकरंद, पल्लवी पवार प्रश्न विचारतायत की त्यांच्याकडे रॅन्समवेअर अटॅक झाला, पर्सनल लॅपटॉप, आणि त्या फाईल्स बिकेम .reco का काहीतरी. बरोबर, अगदी करेक्ट. मग ह्या गोष्टींना सोल्युशन आहे का? त्या माणसाने पैसे मागितले असतील. जयश्री पवार नाव म्हणलात ना तुम्ही? पल्लवी पवार, सॉरी, पल्लवी पवार, तुमच्याकडे त्यांनी पैसे मागितले असतील, बिटकॉइन मध्ये पैसे द्या मला, किंवा काही इथेरियम करन्सी मध्ये पैसे द्या मला, असं काहीतरी मागितलं असेल. पण हे काढून टाकता येतं का? हो, काढून टाकायचं, माहिती, हार्ड डिस्क फॉर्मॅट करून मोकळं व्हायचं, धन्यवाद करायचं. कारण दुसरं काय उपाय, त्या माणसाने काय केले, त्याला असिमेट्रिक इन्क्रिप्शन म्हणतात. म्हणजे काय असतं की तो मनुष्य तुम्हाला तुमच्या घराला कुलूप लावतो,
तुम्ही कुठलाही किल्लीवाला आणा, तुम्हाला त्या घराची किल्लीला उघडता येणार नाही, त्याच्याकडे किल्ली असते. तो म्हणतो किल्लीची किंमत इतकी. ओके. मग जेव्हा आमच्या एका ओळखीच्या माणसाकडे जेव्हा सायबर असा रॅन्समवेअर अटॅक झाला, तर तो कुठून आला हे शोधणं महत्वाचं. ते होल प्लग कर ज्याला आपण म्हणतो, की ते आम्ही दार बंद केले, इकडून तो मनुष्य आतमध्ये शिरला आणि त्यांनी माझ्या घराला कुलूप लावलं, किंवा माझ्या गेट मधनं आतमध्ये शिरला, घराला कुलूप लावलं, आणि आता मीच घरात शिरू शकत नाही, म्हणजे रॅन्समवेअर अटॅक आहे. बरोबर आहे. तो आत कसा आला पहिला, तर तो शोध आम्ही लावला जेव्हा कळलं की ते एका माणसाने चुकून एक काहीतरी प्रोग्राम डाउनलोड केला, कारण ते कुठलं तरी त्याला पाहिजे होतं पटकन करायला, आणि तो प्रोग्राम कुठेतरी गुगलवर शोधला की दिस प्रोग्राम डज इट, डाउनलोड नाव, ऍक्सेप्ट, हुश. तरी सगळ्या नेटवर्कचे कॉम्प्युटर रॅन्समवेअरनी 2 मोठे सर्व्हर्स त्यांनी अख्खे एन्क्रिप्ट करून ठेवले. आणि नाही इथे उपाय नाही, पण अशा लोकांना एनकरेज करू नका, त्यांना प्लीज पैसे देऊ नका. तुमचा डेटा गेला त्याच्याकरता टिपिकल म्हणजे आपण म्हणतो की आठवड्यातनं एकदा बॅकअप, रोजचा संध्याकाळचा बॅकअप, तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, संस्थेच्या किंवा तुमच्या रिक्वायरमेंट जरुरीप्रमाणे तुम्ही बॅकअपची सोय ठेवा. आणि मग तुमचा आठवड्याचा डेटा गेला आमचा मॅक्सिमम मागच्या आठवड्याचा आहे, किंवा रोजचा गेला. आता बँक असाल तर रोज संध्याकाळचा, तुम्ही असेल तर स्टॉक ट्रेडिंग वगैरे असेल तासा तुम्ही बॅकअप ठेवू शकता, पण बॅकअपच ठेवा. दुसरा काही उपाय नाही आला. त्या माणसाने थोडक्यात बंदूक घेऊन तो उभा आहे तुमच्या घरासमोर, पैसे दिल्याशिवाय जाणार नाही म्हणतो, तुमच्याकडे बंदूक नाही आहे, हे खराब दरोडेखोरच आहे. दुसरा एक धनंजय परांजपे प्रश्न विचारतायत की ही टिकटॉकची भानगड काय आणि ते मिसयूज काय करू शकतात. पर्सनल व्हिडिओज हो, टिकटॉक वरती काय येतं, 90% लोक एकमेकांना स्वतःचे कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन्स मधले व्हिडिओ पाठवतात. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला, ज्याला आपण अश्लील म्हणू शकू, या टाईपचे व्हिडिओज. टिकटॉकचा उपयोग व्हिडिओ शेअरिंग ऍप ते. त्यात पाहिलं का तुम्ही काय काय त्या बायका येतात की ही बाई बघा कशी भांडी घासतेय, किंवा काय वाटेल ते बारीक बारीक व्हिडिओ शेअर करण्याचा ऍप आहे ते कॅच ऑन झालं. इंस्टाग्राम कसं फोटो शेअर करतो आपण, तसं इथं व्हिडिओ शेअर करतात. बरं ते काय तुम्हाला माहितीये का, एखाद्याची लॉटरी लागते एखाद्याची लागत नाही. आता ते व्हॉट्सअप बघा, व्हॉट्सअपची लॉटरी लागली, त्याच वेळेला हया, नंतर व्हायबर, असे एक 10-12 मेसेंजरचे लोक आले होते बघा एकाच वेळेला, एकाच काळामध्ये. बरोबर आहे. या सगळ्यांचे सगळे फीचर्स सेम होते. म्हणजे आम्ही बोलू शकायचो, व्हॉइस कॉल करायचो, चॅटिंग करायचो, मेसेजेस पाठवायचो, अजून काय करायचो बरं, फाईल शेअर करू शकायचो. तसं बघायला गेलं तर कोण चांगलं होतं कोण वाईट होतं मला माहिती नाही, पण आता व्हॉट्सअप नंबर 1 झालंय, बाकी सगळे झोपले. त्यांची लॉटरी लागली कारण त्यांना फेसबुकने विकत घेतलं. खूप असे लाखो बिलियन्स ऑफ डॉलर्स त्या सगळ्यांमध्ये. पण आता तसंच द्यायचं आहे टिकटॉकचं आहे. टिकटॉक व्हिडिओ शेअरिंग अनेक आहेत व्हिडिओ शेअरिंग वाले, पण यांची फॅशनेबल झालं तर हे चाललंय, हे खरं सांगायचं. आणि टिकटॉक मध्ये वाईट काही नाहीये, युअर शेअरिंग तुम्ही तुमचे व्हिडिओज तुमच्या आवडणाऱ्या लोकांबरोबर शेअर करताय. पण टिकटॉक मध्ये काही काही सेटिंग अशी आहेत की ते शेअर विथ पब्लिक असं काहीतरी असतं. म्हणजे तुम्ही थोडक्यात हा माझा व्हिडिओ आहे तो जगात कोणालाही दाखवा, थोडक्यात युट्यूब सारखं. युट्यूब वरती व्हिडिओ टाकला आणि त्याला पब्लिक मार्क केलं तर तुम्ही बघू शकता. एक जिओ मारियान म्हणून विचारताय. मकरंद सर. हा बोला बोला. मकरंद सर. हा बोला बोला, येतंय ऐकू. हॅलो. तुम्ही आताच म्हणालात की तुमची जर हार्ड डिस्क क्रॅक झाली असेल तर तुम्ही ती हे करा, म्हणजे त्याला फोक पाडून ठेवा किंवा ती व्यवस्थित डॅमेज करा. पण असं म्हटलं जातं की हार्ड डिस्क जरी क्रॅक झाली तरी बायोस मधून डेटा काढता येतो, किंवा बरेच जण म्हणतात की तुमच्या डिव्हाइस मधून डेटा कधीच जात नाही, तो बायोस मधून कलेक्ट करता येतो. म्हणजे मी असं ऐकलं होतं की तुमचा मोबाईल आहे किंवा तुमचं कम्प्युटर आहे ते तुम्हाला कमीत कमी 36 वेळा फॉर्मॅट करावं लागतं आणि त्यानंतरच तुमचा डेटा त्याच्यातून बऱ्यापैकी जातो. तर तुमचं यावर काय मत आहे? हार्ड डिस्क जरी आपली क्रॅक झाली तरी सुद्धा आपल्या कम्प्युटर मधून किंवा मोबाईल मधून डेटा काढता येतो का? कारण बरेचसे फॉरेन्सिक टूल्सच्या माध्यमातून असा डेटा मिळवला जातो, किंवा जुने कम्प्युटर जुने फोन आपल्या नंतर सुद्धा बरीच हॅकिंग रिलेटेड मंडळी तो डेटा कलेक्ट करतात. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे?
पहिली गोष्ट बायोस मध्ये डेटा राहत नाही, ही पहिली फॅक्ट आहे. बायोस इज द बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. तो म्हणजे कॉम्प्युटर बूट होण्याकरता लागलेले प्रोग्राम बायोस मध्ये असतात. ओके. बायोस बरोबर थोडीशी एक मेमरी चिप असते की ज्याला आपण ती पर्सिस्टंट रॅम म्हणतो आम्ही त्याला. तर ती मशीनवर तुमच्या असते. म्हणजे थोडक्यात तुम्ही SD कार्ड घातलं नाही तर अँड्रॉइड फोन चालतो का? चालतो. तुम्हाला फोटो काढता येतो का? येतो. ते 64 GB नसतं पण 4 GB असतं. मग तो एक थोडक्यात तुमच्या त्या अँड्रॉइड फोन मध्ये किंवा आयफोन मध्ये ते एक थोडक्यात तुम्ही छोटं SD कार्ड आतमध्येच घातलंय, तुम्हाला ते काढता येत नाही. आणि ते हॅक करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. बायोस मध्ये बाईट सेल काही राहत नाही, कारण बायोस हा तुमचा चालू केलं की चालू होतो, बंद केलं की बंद होतो. पण त्याची मागची स्टेट, पुढची स्टेट लक्षात ठेवण्याकरता तो त्याचा मेमरीचा उपयोग करतो. थोडक्यात मागच्या वेळेला कुठे चालू झालो होतो, नाही तर काय बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही आता कॉम्प्युटर बंद केलात, परत चालू केलात, तर तो म्हणणार की तुझा कॅमेरा कुठे बाबा, मायक्रोफोन कुठला लावलायस, माऊस कुठे, कीबोर्ड कुठे तुझा, हा सगळा शोध लावायला तो बूट करायला 15 मिनिटं लागेल. तो पहिल्या वेळेला तू कन्फिगर करतो. मागच्या वेळेला मी असं केलं होतं, सुरुवातीला मी 90% वेळेला कोणीही बदलत नाहीत गोष्टी, मी परत चालू केलं की ते पहिलं चालू करतो आणि मग व्हेरीफाय करायला जातो. तो जो ती जी इन्फॉर्मेशन आहे ती नक्कीच बायोस त्याच्या बारीक मेमरीत ठेवतो. पण तुम्ही जुन्या काळी पाहिलं असेल बघा, कॉम्प्युटरची बॅटरी, त्याला जुन्या काळी बॅटरी असायची, अशी 2 पेन लाईट सेल असायच्या, त्या कॉम्प्युटर डेस्कटॉपच्या आतमध्ये असायच्या. आणि मग त्या गेल्या की तुम्हाला प्रत्येक वेळेला कॉम्प्युटर रिबूट केला की तो कीबोर्ड शोधायचा आणि माऊस शोधायचा. पण ही जी छोटी मेमरी जी असते ना, त्यात तुमचा डेटा असतो, फोटो असतात. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही फोन डिस्ट्रॉय करता, जेव्हा फोन देता तेव्हा ती मेमरी फोन बरोबर जाते, कारण ती त्या फोन मध्येच असते, बाहेरनं टाकलेली नसते. तसंच हार्ड डिस्क बाहेर काढता येते लॅपटॉप मधनं, SSD बाहेर काढता येते, पण काही ठिकाणी बारीक बारीक चिप असतात, त्या कॅशे चिप म्हणतात, त्या काढता येत नाहीत. त्यामुळे आणि 24 वेळा 36 वेळा करायला लागत नाही. ऍक्च्युअली ऍज पर द फेडरल गव्हर्नमेंट अमेरिकेच्या रूल्स प्रमाणे तुम्हाला तो प्रत्येक डेटा जर डिलीट करायचा असेल तर तो डेटा पहिला त्याच्यात 000 भरायचे, मग CCCCC भरायचे, मग परत 000 भरायचे, 3दा करायचं. हे करून झालं की ड्रिल मशीनने हार्ड डिस्कला भोग पाडायचं. त्याचं कारण काय, तर तुम्ही कधी कधी काय होतं, कॅशे राईट ज्याला म्हणतात ना, की कॉम्प्युटर इमिजिएटली लिहित नाही. मी लिहिलं की तो म्हणतो हा लिहिलं असं समज, आणि तो पाठीमागे थोड्या वेळाने लिहितो, मला पटकन रिस्पॉन्स यावा म्हणून. त्या मधल्या काळात 20 गेली असेल तर तुम्हाला वाटतं डिलीट झालंय, पण फिजिकली गेलेलं डिलीट झालेलं नसतं. त्यामुळे ते 3दा करायचं आणि मग पुढे भोग पाडायचं, म्हणजे प्रश्न भेटला. लिटरली ड्रिल मशीनने भोग पाडतात ना फिजिकली, असं करून. एक महत्वाचा आणखीन एक प्रश्न होता, जिओ मारियन म्हणून विचारतोय की चेंजिंग बँकिंग साठी, ईमेल साठी पासवर्ड किती वेळा, सोशल मीडियासाठी काय फ्रिक्वेन्सीने बदलत राहावा? फार मोठा प्रश्न आहे. आणि पासवर्ड हॅकिंग इतकं सोपं आहे, तुम्हाला सांगतो. आता आपले तर रोहित श्रीवास्तव तुम्हाला माहिती असतील, तुमच्या ओळखीचे आहेत ते. होय. तो खूप यातला बॉस मनुष्य. तर रोहितला तुम्ही कळवलं की माझा पासवर्ड शोधतो, तुम्हाला तुमचे ऍटलीस्ट 4-5 पासवर्ड देईल तुम्हाला काढून तो. पण त्याचा धंदाच आहे, तो सिक्युरिटी एक्सपर्टच आहे रोहित. आणि तसेच आमचे प्रशांत पाठक पण आहेत, ते पण सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत. ते हे हॅकिंग म्हणजे एथिकल हॅकिंग वाले लोक आहेत सगळे, हे तुमच्या साइट्स वगैरे. तर पासवर्ड किती वेळा बदलावा, तो पासवर्ड पहिली गोष्ट गेस करता नाही आलं पाहिजे, हे कोणी सांगेल. म्हणजे आपल्या मुलाचा बर्थडे किंवा आपल्या घराचा पत्ता, बायकोचा बर्थडे, हे अजिबात ठेवू नयेत. एका मिनिटात ते हॅक होतात. एकदा तुम्हाला गमत सांगतो, मी रत्नागिरीच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो होतो 2 वर्षापूर्वी, आणि त्यांचे कलेक्टर्स म्हणायचं, त्यांच्याकडे बसलो होतो आम्ही. ते काहीतरी आम्हाला डेमो द्यायचा होता, त्यांच्या डेस्कटॉप होता. चालू करा म्हणलं डेस्कटॉप. चालू केला, मग ते लॉग इन स्क्रीन आला. ते म्हणले, ते हे होते उत्तर प्रदेशचे होते, म्हणले ओय जरा इधर आ, मेरा पासवर्ड डाल दे. तर तो दुसरा मनुष्य आला, त्याचा हाताने पासवर्ड टाकला, तो काही चालेना. मग त्यांनी मोठ्याने ओरडून विचारलं, ओ साहब का पासवर्ड क्या है? मग कोणती ओरडून सांगितलं ऍडमिन 1 2 3. अच्छा ठीक आहे. आता डिस्ट्रिक्ट कलेक्टर मनुष्याचा पासवर्ड ऍडमिन 1 2 3 आहे आता. आणि तो त्या दुनियेमध्ये थोडक्यात जो मनुष्य ऍक्च्युअली लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड बदलू शकतो, किंवा एखाद्या माणसाला, गुन्हेगाराला बेल देऊ शकतो, अशा लेव्हलच्या माणसाचा पासवर्ड इतका रिलॅक्स होता तिथं. तर ऍडमिन 1 2 3, पासवर्ड 1 2 3 4, किंवा
98765431 हे अगदी कॉमन पासवर्ड आहेत. म्हणजे तुमचे नॉर्मल पासवर्ड जनरली स्पीकिंग असे ठेवावेत की जे दुसरे कोणी अतिशय इझिली गेस करू शकणार नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या साईटवर काय पासवर्ड ठेवता हे फार महत्वाचं असतं. आता मी एक्झाम्पल देतो. एखाद्या रेस्टॉरंटची वेबसाईट आहे की जिकडे तुम्ही बऱ्याच वेळेला खाणं ऑर्डर करता. त्या माणसाकडे तुमचा पासवर्ड तुम्ही सेव्ह केला असेल ना, तर तो 90% त्या माणसाने प्लेन टेक्स्ट मध्ये सेव्ह केला असेल. म्हणजे श्रीरंग गोडबोले पासवर्ड गणेशवाडी ठेवला तुम्ही असेल, त्याचा सर्व्हर हॅक झाला की लोकांना श्रीरंग गोडबोलेंचा पासवर्ड गणेशवाडी हे कळतं. मग श्रीरंग गोडबोलेचे बाकी सगळे अकाउंट लोक ट्राय मारतात. आणि गोडबोले जर मूर्ख असतील तर गोडबोलेने हाच पासवर्ड 20 ठिकाणी ठेवला असेल, 20 साईट हॅक झाली. मग आपण काहीतरी, मी माझा एक स्वतः, आमच्या बऱ्याच वेळा कंपन्या काय करतात की दर तुमचा 50 दिवसांनी पासवर्ड बदलला पाहिजे, 30 दिवसांनी पासवर्ड बदलला पाहिजे, आणि गेले 20 पासवर्ड तुम्हाला रिपीट करता येत नाही. तर मायक्रोसॉफ्ट मध्ये मी जेव्हा काम करायचो तेव्हा मला काहीतरी 11-12 डिजिटचा पासवर्ड ठेवायचा, दर तो 2 महिन्यांनी चेंज करायचा, आणि जुने 15 पासवर्ड रिपीट करता येत नाहीत. मग प्रत्येक जण आपलं काहीतरी एक डोक्यात आयडिया करतो की बाबा काय करायचं, पासवर्डचं काहीतरी एक फॉर्म्युला तयार करायचा. पण दुसरी गोष्ट असते की आता या मोठ्या साईट गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, अमेझॉन, मला यांची काळजी नाही वाटत. पण काहीतरी सटरफटर.com तिकडे मी गेलो आणि तिकडे मी पासवर्ड दिला तर बहुतेक तो मनुष्य प्लेन टेक्स्ट मध्ये सेव्ह करेल आणि त्याची साईट हॅक होण्याचा चान्स खूप आहे. त्यामुळे मी सटरफटर.com ला गणेशवाडी पासवर्ड देईन आणि सगळ्यांना जाऊ दे मोरू दे, म्हणजे तू रेस्टॉरंट गेला का काही फरक पडत नाही, हॅक केलास तरीच. पण माझ्या कुठल्याही इम्पॉर्टंट गोष्टींना माझा पासवर्ड मी अतिशय कॉम्प्लिकेटेडच ठेवायचा आणि तो बदलायचा. कारण काय लिहून ठेवतात काही लोक तर मी तर पाहिले पोस्टिट नोट घेऊन ते मॉनिटरिंग साईडला चिकटवलेलं असतं, बँकेचा पासवर्ड आणि अमुकचा पासवर्ड तमुकचा पासवर्ड. काही लोक एक्सेल शीट ठेवतात, एक्सेल शीटचं क्रॅकिंग पॉसिबल आहे. काही लोक एक्सेल, आता तुम्ही तुमचा पासवर्ड कसा ठेवता, तर ते 2-3 पासवर्ड मॅनेजर्स आहेत जगामध्ये, चांगले आहेत, खरंच छान आहेत. एक तर तिच्या एक तो सेफ पास म्हणून जो आहे का, सेफ पास का जस्ट पास, मी तुम्ही त्याची नाव पाठवेल, तो खूप छान आहे. तो काय करतो, तुमचा एक पासवर्ड एक वॉलेट सारखं आहे, त्या वॉलेटमध्ये तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला सगळे पासवर्ड तुमचे दिसतात. पण त्यात येण्याकरता तुम्हाला ओटीपी लागतो, ते उघडण्याकरता ओटीपी लागतो. त्याच्यामध्ये बाकी बऱ्याच सोयी आहेत की तुम्ही तुमच्या वारसांना, माहिती तुम्ही एखादा मनुष्य आजारी पडला किंवा तो वारस त्याचा पासवर्ड ऍक्सेस करू शकतात. आणि मग फॅमिली प्लॅन असतो की आम्हाला सगळ्यांना एकमेकांचे पासवर्ड माहिती असतील तरी चालतील असं तुम्ही सेंड त्याला करू शकता. हे सगळे पेड सर्व्हिसेस, पेड सर्व्हिसला करता येतात, फ्री सर्व्हिसला करता येत नाही. ऍपलचं एक आहे काय ते स्वतःचं, मायक्रोसॉफ्टचं एक आहे, गुगलचं एक आहे. या सगळ्यांचे जनरली स्पीकिंग अशा गोष्टी करताना हे पहिले 10-12 लोक आहेत ना त्यांच्याकडे जावं आणि ते $3 महिन्याला द्यावेत. म्हणजे तुम्हाला असं पाहिजे असेल, नाहीतर मग तुम्ही तुमची काहीतरी मॅथमॅटिकल स्कीम डिझाईन करा. बरं, मॅथमॅटिक्स वाले असाल तर फिबोनाची सिक्वेन्स वगैरे करू नका, त्याचे पासवर्ड ऑलरेडी असतात. ओके, लोकांनी ऑलरेडी केले. पायच्या डिजिट्स वगैरे या ऑलरेडी नोन पासवर्ड आहेत जगाचे, तर ईचे डिजिट, तर असे करू नका. पण यू हॅव टू फिगर आउट समथिंग. म्हणजे आता काही लोक, आता मी असं करतो काही कधी कधी काही अकाउंट करतात, मी माझ्या काहीतरी 1989 सालच्या गाडीचा फोन नंबर ठेवतो, काय जो असेल माझ्या तो त्या काळचा. यू टू डू इट युअरसेल्फ, नो चॉईस. आणखीन एक विचारण्यासारखा प्रश्न की मी आळशी अजागळ वगैरे आहे, पासवर्ड बदलले पण ते बऱ्याच वेळेला कुठल्या साईटला कुठला आहे आणि ह्याचं काहीतरी रेकॉर्ड ठेवणं. तू एक मार्ग सुचवलास की काय सेफ पास कडे जा किंवा जा, ठेवा तिकडे पाहिजे. दुसरा काही मार्ग म्हणजे वही पेन्सिल आणि ती कुलपाट ठेवायची कपाटात. दुसरा काय उपाय नाही. जर आपल्या लक्षात राहत नसेल तर काय करणार आपण. अगदी साधा उपाय तो आहे, पण ती वही पेन्सिल टेबलवर ठेवून द्यायची नाही, हा महत्वाचा. ती प्रत्येक वेळेला आपण घ्यायची आणि पासवर्ड बदलावे जनरली स्पीकिंग. कारण समजा तुमच्याकडे एखादा तो चुकून इन्स्टॉल झाला असेल, कीबोर्ड इंटरसेप्टर जो म्हणतात ना, की तो कीबोर्ड तुमचे घेतून सगळीकडे पाठवतो, तर तो किती वेळ करू शकेल. तुम्ही पासवर्ड परत बदलला तर वेगळ्या मशीन, आणि पासवर्ड वेगळ्या मशीनवरनं बदलावेत. नंतर दुसरं एक अतिशय महत्वाचं असतं, आता बऱ्याचशा लोकांना परवडू शकेल, बँकेच्या कामाकरता वेगळा फोन ठेवावा. तो नंबर फक्त बँकेचा नंबर, त्या नंबरला काय काय अटॅच आहे, माझा फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड, या सगळ्याला तो गव्हर्नमेंट गोष्टीनं तो नंबर.
इन्कम टॅक्स, बँका, जिथं माझा OTP वगैरे म्हणजे महत्व. बाकी नॉर्मल मित्रांशी फोन करायला वेगळा नंबर, तो ट्रू कॉलर वरती आईशकर, हा कोणाकडेही नाही. फक्त बँकांमध्ये हा नंबर आहे. छोटा माझा साधा सेलफोन आहे, त्यात फक्त स्मार्टफोन आहे, ते 2-3 ऍप आहेत, तेवढंच मी वापरतो त्या फोनवरती. हे सगळ्यात सेफ खरं म्हणजे. पण 2 फोन घेऊन बाळगायचे, मग ते 2 फोन ठेवायचे, हा सगळा कार्यक्रम होतो. पण ड्युअल सिमच्या फोन मध्ये असं करू नका, कारण ते एकाच फोन मध्ये सगळं असतं. दुसरा फोन फिजिकली घ्या ना, छोटा स्वस्तात मिळतो 3-4 हजार रुपयाला. मकरंद सर, बोला. एक प्रश्न होता. हल्ली भाजीवाल्यापासून तर अगदी दूधवाल्यापर्यंत सगळ्यांनाच गुगल पे किंवा पेटीएम नंबर वापरायची सवय आहे. तर हल्ली QR कोडचे फ्रॉड्स पण खूप वाढलेत. कारण अगदी तुम्ही छोटे छोटे व्यापारी रस्त्यावर काही विकणारे जरी बघितले तरी ते म्हणतात, मॅडम ये गुगल पे कर दो, हा स्कॅन तुम्ही करा. तर याचा जास्तीत जास्त वापर वाढलाय आणि त्यामुळे QR कोडचे फ्रॉड्स पण भरपूर प्रमाणात वाढले. तर आपण QR कोड फ्रॉड कसा थांबवू शकतो किंवा काय काळजी आपण घ्यायला पाहिजे? कारण बरेच जण आपलं अकाउंट, आपलं सॅलरी अकाउंट गुगल पेला किंवा पेटीएमला कनेक्ट करत असतात आणि सॅलरी अकाउंट काही जण एकच अकाउंट म्हणजे सगळ्या कामासाठी वापरतात. म्हणजे त्यांचं FDचं अकाउंट, सॅलरी अकाउंट किंवा सगळ्या ज्या ठेवी आहे त्याच्यासाठी सुद्धा एकच अकाउंट आणि तेच एक अकाउंट गुगल पेला, पेटीएमला किंवा तत्सम इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेसला वापरलं जातं, एकच अकाउंट. त्यामुळे आता QR कोड फ्रॉड किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपण फोनला अँटीव्हायरस घ्यावा किंवा त्या फोनद्वारे आपण इंटरनेट बँकिंग, किंवा अशा इतर सुविधा ज्या आपण घेतो आहे त्यासाठी सिक्युरिटी करावी अशी कल्पनाच नसते. तर म्हणून ह्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आणि QR कोड फ्रॉड आपण कसे थांबवावे किंवा कसे ओळखावे किंवा काय अजून आपण टेक्निकल गोष्टी ज्या साध्या आहेत. आता QR कोड असतो ना, QR कोड खरं म्हणजे ते खरं मोठं ते एक टेक्स्ट असतं बरं का. म्हणजे ती रेग्युलर भाषेसारखं लिहिलं असतं. तुम्ही QR कोड करायला काही फार डोकं लागत नाही. तुम्ही काही लिहा, त्याचा QR कोड तुम्हाला करता येतो. ओके. तर QR कोड मध्ये काय असतं, कधी कधी काय काय QR कोड असतात तर ते पे मनी असतात, काय काय रिसीव्ह मनी असतात. ओके. तुम्ही जेव्हा जेव्हा त्या QR कोड, आता मी तुम्हाला पैसे देणार आहे, हा QR कोड स्कॅन करा. तुम्हाला एक मेसेज येईल, त्याला तुम्ही हो म्हणा. तेव्हा मला मेसेज काय येईल, तुम्हाला पैसे पाठवत असता मेसेज तुला यायला पाहिजे. मला पैसे, माझ्या खात्यातून पैसे जाताना मला मेसेज येतो, येताना कधीच येत नाही. मी जर कोणाकडे भाजीवाल्याकडे QR कोड स्कॅन केला की मी चहावाल्याकडे आमच्या करायचो, तो काय आमचं 16 रुपये बिल व्हायचं 4 कटिंगचं का असं ते करायचो. मला टिंग टिंग येतं 16 रुपये गोईंग फ्रॉम युअर अकाउंट. ओके, मी ओके म्हणायचो, कारण मला माहिती असायचं मी त्याला 16 रुपये भरतोय चहाच. पण दुसरा QR कोड कसा असतो, तो म्हणतो हा QR कोड स्कॅन केला की तुमच्या खात्यात 10,000 रुपये जमा होतील. मग तुम्ही खुश होता, QR कोड स्कॅन करता आणि तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन दिसतं, पण तुम्ही ते वाचत नाही. तर तुमच्याकडे येत आहेत का जात आहेत, तुम्ही ऍक्सेप्ट म्हणता. मग आणखीन एक दोन प्रश्न महत्वाचे आले. एक विश्वास सावंत विचारतायत की ते अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट हे अखंड तुमचं सगळं ऐकत असतात का आणि तो डेटा सेव्ड असतो का? तो डेटा स्ट्रीम खरंच सांगू का, तिथे फिजिकली टीम बसलेली असते बरं का. काय असतं, व्हॉइस रिकग्निशन हे बऱ्यापैकी आता ऍडव्हान्स झालेलं फील्ड आहे, तरी सुद्धा आपली भारतीय ऍक्सेंट खूप लोकांना कळत नाही, ही खरी गोष्ट आहे. उद्या मी जर अलेक्साला म्हणलं की मला आमिर खानचे सिनेमे दाखव, मी जर प्रॉपर अशा अमेरिकनच ऍक्सेंट मध्ये म्हटलं दाखवेल मला तो बऱ्यापैकी. किंवा मग शो मी मूवीज ऑफ टॉम हँक्स असं म्हटलं की तुम्हाला दाखवेल फॉरेस्ट गंप वगैरे. पण तिथं फिजिकली फिलिपिन्स मध्ये आणि कुठे बरं त्यांची टीम आहेत, जॉर्जिया मध्ये टीम्स आहेत त्यांच्या ऍक्च्युअली, की त्या ऍक्च्युअली पटकन ते तुमचं ऐकतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला माहिती पाठवतात. 24/7 कॉल सेंटर आहे. जर व्हॉइस रेकग्निशन फेल झालं तर ते फिजिकली माणसं आहेत आणि ते म्हणतात हा ही असं म्हणला का तो, हा म्हणजे तो ये म्हणणे अण्णा म्हणलं की अरे ही मेंट टू से अण्णा. मग आता ही पण वेव्ह फॉर्म अण्णाला लॉक करा, म्हणून ते ऍज ए हळूहळू ते शिकत जातं सॉफ्टवेअर की ही पण याचा पण अर्थ तो, याचा उच्चार पण तोच होतो, याचा उच्चार पण तो, LMN आणि LMN हे एकच आहेत, हे तो हळूहळू शिकत जातो. आणि अलेक्सा दिवसभर काय ऐकत नसते,
खरं सांगायचं. तुम्ही ते बटन दाबल्याशिवाय काही ऐकत नाही, किंवा सिरी पण काही ऐकत नाही, किंवा ती मायक्रोसॉफ्टची कोण आहे तिचं काय नाव, कॉर्टाना, तर तिघी मुली काही ऐकत नाही कोणाचं. पण अलेक्साचा उपयोग कसा होतो, आता मी तुम्हाला माझ्या अगदी घरातली गोष्ट, माझा एक चुलत भाऊ आहे, अमेरिकेत राहतो, आणि त्यांनी ते जरा तो घरचं बरं असल्यामुळे त्यांनी घरी सगळीकडे अलेक्सा बसवली बरं का. आणि मग घरी अशी तरतरीची वेगळी पार्सल्स यायला लागली. बरं, याला वाटायचं बायकोनी मागवलं, बायकोला वाटायचं याने मागवलं, आणि मुलं गेम्स मागवत होती अलेक्साला, अलेक्सा सेंड मी दिस गेम, की अलेक्सा पाठवून द्यायची. त्याचे क्रेडिट कार्डवर बिल चालली आहेत. तर अलेक्सा सगळं ऐकत असते का? हो, ऐकते. तुम्ही बटन दाबल्याशिवाय नाही ऐकत, हे लक्षात ठेवा. याचा स्पाइंग साठी किती उपयोग होतो? कशाचं करता अलेक्साचा? अलेक्सा हे सगळे जे डेंजर मंडळी आहेत मध्ये बसलेली, तुमचे असिस्टंट, आता विचार करा, तुमचा सेक्रेटरी जर फ्रॉड झाला, तुमचे आता बँकेतले अटॅक आपण जे बघतो बघा, बँकेत फ्रॉड झाला, 90% बँकेतले फ्रॉडचे इन्सायडर जॉब ज्याला म्हणतो तसे. म्हणजे काही ठिकाणी हा काय म्हणतो आपण त्याला, क्रिमिनली माइंडेड इन्सायडर जॉब असतो, आणि कधी कधी गलथानपणामुळे केला इन्सायडर जॉब असतो, की माझा पासवर्ड लिहून ठेवला साहेबांनी, तो साहेबांनी कुठेतरी घेतला, कुठेतरी वापरला, हा एक असतो. आणि एक वेळ ऍक्च्युअली खरं पैसे घेऊन म्हणजे लाच खाऊन हा प्रकार झाला असतो. तर स्पाइंग किती होऊ शकतं? तुमच्याकडे हे आहे का, होम सर्व्हिलन्स सिस्टीम आहे का घरी? ते तुम्ही बाहेर न बघू शकता का? तर माझ्याकडे बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, ते कॅमेरा आहे, तो इंटरनेटवर टाकतो. आता या जर कॅमेऱ्याचा ID कोणाला माहिती असेल, बरोबर आहे, तर तो माझा कॅमेरा थिअरॉटिकली बघू शकेल. म्हणजे स्पायिंगला उपयोग होईल का? हो, नक्की होतो, नक्की होतो. आणि स्पाय ते बग म्हणतात ना, बगिंग युअर हाऊस, किंवा तुमच्या घरामध्ये बारीक बारीक कॅमेरा ते असंच करतात. एक्झॅक्ट तुमच्या घरात मेंटेनन्सचा मनुष्य येतो, हळूच कुठेतरी बारीक कोपऱ्यात कॅमेरा, तुम्हाला कळत पण नाही हा कॅमेरा, म्हणजे दाराच्या बिजाघरी वर तो लावतात, तो दिसत नाही पटकन, आणि मग तो कंटिन्युअस ट्रान्समिट करत असतो. पण त्याला पॉवर ओव्हर लागते, ती गोष्ट, त्या छोटी बॅटरी पण असते, ती 1 वर्षभर चालेल वगैरे, असल्या गोष्टी असतात. हे स्पायिंगला उपयोग होतो याचा. आणि इंटरनेटने काय झालंय, तुम्ही आता स्पायिंग करायला इथे यायची पण जरूर नाही, अमेरिकेत बसून मी इथलं स्पायिंग करू शकतो. बरोबर आहे. आणखीन एक मनोज भिडे म्हणून ज्येष्ठ नागरिक आहेत, की हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे आणि ह्या सगळ्या गमती जमती, तर ह्याच्यावर काही मात करण्याचा मार्ग आहे का, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात? आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत का, हा मुद्दा असतो. ज्येष्ठ नागरिक आहात, पण तुम्हाला आता या काळाची जरूर आहे. होई, आता हे लॉकडाऊन पण झालंय, घराच्या बाहेर पडता येत नाहीये, मी पैसे कसे पाठवू माझ्या माणसात, किंवा काय मला पैसे येणार कसे? आता माझा भाजीवाला पण म्हणतो मला कॅश नको, हँड्स फ्री डिलिव्हरी, बरोबर आहे की नाही? मग आता ही काळाची गरज आहे, ती शिकायला लागणार आहे. तुम्हाला सांगतो, भिडे साहेब, चॉईस नाही आता, उरलेला नाही आता. आणि आता ही काळाची गरज आहे, आणि पुढची पिढी हेच करणार. म्हणजे तुम्हाला जर घराच्या बाहेर पडता येत नसेल, तर लिटरली अपंगासारखी व्यवस्था आहे आता. कारण तुम्हाला बँकेत जाऊन पैसे काढता येत नाही, कारण आता लॉकडाऊन बंद झाला म्हणा, पण मे महिन्यात काय, एप्रिलमध्ये काय परिस्थिती, बँका बंद होत्या, घरात पैसे नव्हते, फिजिकल कॅश नाही, दुकान पण तेव्हा दुकानही बंद होते म्हणा, जाताही यायचं नाही कुठे, ती गोष्ट वेगळी. पण हे नाही, आता काय जगाची हे शिकायला लागणार हो, दुसरं काही चॉईस नाही आता. काही नाही, जसं आपण जुन्या काळी शिकलो की नाही, की स्कूटर चालवायला, त्याच्या आधी सायकल होती, मग स्कूटर चालवायला शिकलो. आता जगात हे बँकिंग किंवा इंटरनेट कनेक्टेड वर्ल्ड ज्याला म्हणतात, ते आता आहे, काळाची गरज आहे बाबा, ते आता काय करणार, चॉईस नाही. आणखीन म्हणजे जयश्री मॅडम, काही आणखीन प्रश्न असल्यास, कारण हो, आहे आवरण्याकडे सरकायला लागेल. फ्री अँटीव्हायरस घ्यावा की नाही, फ्री अँटीव्हायरस क्रॅकेबल असतो की नाही, आणि ज्या फोनमध्ये आपण बँक अकाउंट्स वापरतो आहे, किंवा जो आपण ऑफिशियल मेल साठी वापरतो आहे, त्यामध्ये अँटीव्हायरस व्यतिरिक्त काय सिक्युरिटी आपण, म्हणजे काय सिक्युरिटी आपल्याकडे असायला हवी, किंवा तुमचा प्रश्न माझा असेल की खरा ऍप आणि खोटा ऍप कसा ओळखायचा? नाही ओळखतात. फ्रँकली कॉमन सेन्स हा खरा, सगळ्यात त्यातला खरा सांगतोय, कॉमन सेन्स. आता विंडोज मध्ये एक बघा, त्यांच्याबरोबर त्यांचा स्वतःचा डिफेंडर येतो. तुम्ही जर सुपर मूर्ख नसाल ना, तर तो पुरेसा आहे तुम्हाला. तुम्ही नॉर्मल मूर्ख असाल तर हा तुम्हाला पुरेसा आहे, पण तुम्ही जर अतिशय सुपर मूर्ख असाल तर तुम्हाला तो लागणार. तुम्हाला तो मग दुसरा कास्पोरोसिस किंवा अजून काय
दुसरा कुठला आहे तो आवडता, सिमेंटेकचा आहे का काहीतरी, सिमेंटेकचा काय तो महागडा चांगला आहे, नॉर्टन करेक्ट, नॉर्टनला सिमेंटेकने घेतला ना. ते सगळे चांगले आहेत, पण ते जरा जास्त इंट्रुसिव्ह आहे, ते काहीच करू देत नाहीत तुम्हाला, ते तुम्हाला बेबी सिटिंग करतात. तू या साईडला जायचं नाही, तू त्या साईडला जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे ब्लॉक ते ब्लॉक. त्या लेवलला तुम्हाला जायचंय का तुम्हाला तो ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट, ऍपल बरोबर तो एक त्यांचा ऑटोमॅटिक असतो तो येतो, मायक्रोसॉफ्ट बरोबर एक ऑटोमॅटिक असतो, खरं नॉर्मल जगाला पुरेसे असतो. ओके, काय असतं बऱ्याच वेळेला तुमच्या त्या जेव्हा तुम्ही शेडी साइट्स करता, ऍक्सेप्ट हे करता, काय ऍक्सेस करता, तेव्हा तुमच्याकडे बऱ्याच वेळेच्या ब्राउझरमध्ये गोष्टी येऊन बसतात. हे ऍड ऑन करू का, ते ऍड ऑन करू का, त्या सगळ्या गोष्टी. आता ऍडव्हर्टिजमेंट तुम्हाला आवडतात का जाहिराती साईडला आलेल्या, माहिती नाही. ऍड अवेअर असतो बघा, ऍड ब्लॉकर म्हणतात. ऍड ब्लॉकर काय करतात तर तुमच्या, आता कसं असतं की तुमच्या खाली तुम्ही जेव्हा ऍक्सेस करता तरी कुकी म्हणून विचारतो बघा, आय विल सेव्ह द कुकीज. त्याला येस म्हटलं की तो काय म्हणतो की तू परत आलास की मला तू माहिती आहेस कोण आहेस, तू मागच्या वेळेला काय केलं ते मला माहिती आहे, म्हणून तुला मी त्याप्रमाणे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन दाखवी. थोडक्यात मागच्या वेळेला मी स्विगीवरती जाऊन वैशालीतनं डोसा मागवला, तर पुढच्या वेळेला डू यू वॉन्ट टू रिपीट फ्रॉम स्विगी फ्रॉम वैशालीचा डोसा, तो ब्राउझर मला सांगेल, कारण ते कुकी माझी स्टोअर आहे. आता या कुकीज त्या बिटवीन डिफरंट कंपनी शेअर करतात. जर तू फेसबुक वरती म्हणलास की काय बाबा मी गेलो, मी नवीन मॉनिटर घ्यायचा आहे मला विकत, आता फेसबुकची कुकी अमेझॉनची शेअर्ड असेल, तो अमेझॉनला गेला की तुला पटापटा मॉनिटर जाहिरात दिसायला. ओके, हे चांगलं आहे का, चांगलं आहे माझ्या दृष्टिकोनातनं, मला जाऊन शोधायला लागलं नाही. ओके, म्हणजे ऍड ब्लॉकर. आता काही लोकांना आवडत नाही, मला नको दाखवू जाहिराती, मला माहितीये मी काय घेणार आहे विकत, मग ऍड ब्लॉकर इन्स्टॉल करावा. खूप चांगले ऍड ब्लॉकर्स आहेत जगामध्ये, टॉप 10 ऍड ब्लॉकर्स शोधावे, त्याचा इन्स्टॉल करावा. ते मग काही साईट म्हणतात आमचा धंदाच ऍड दाखवणं आहे, इफ यू हॅव अ ऍड ब्लॉकर वी विल नॉट वर्क. मग ते त्यांच्याकडे सॉफ्टवेअर असतं ऍड ब्लॉकर, ते ऑड ब्लॉकरला ब्लॉक. बरोबर आहे. खेळ चालू असतो. तुम्हाला ऍड पाहिजेत का तर ठेवा, मी ठेवतो सगळ्या ऍड, मला मजा येते. रॅन्समवेअर अटॅक थांबवण्यासाठी बॅकअप हे सोल्युशन तुम्हाला योग्य वाटतंय का, की रेग्युलर बॅकअप आपण घेतलं? बॅकअप हे सोल्युशन नाहीये, बॅकअप ही फॉलबॅक अरेंजमेंट आहे की आमचं सगळं बोंबललंय आता, ऍटलीस्ट आय कॅन गो टू येस्टरडे. एक्झॅक्टली, बरोबर. म्हणजे तुमच्या नेटवर्क मध्ये ही एक्झिक्युटिव्ह आलीच कुठनं हा शोध लावणं, ती पुन्हा येऊ न देणं हा वॅक्सिन, आणि गॅरंटेड वॅक्सिन नाहीये. एक्झॅक्टली, वेगळ्या ठिकाणी 60% वेगळ्या ठिकाणी देईल, फक्त तुम्ही काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात आता ज्यांच्याकडे झालं त्यांच्याकडे आम्ही काय केलं, मग सगळ्या लोकांनी कुठलीही फाईल डाउनलोडेबल अलाउड नाही, कुठल्याच माणसाला अलाउड नाही, मग त्यांचं काम हॅम्पर व्हायला लागलं. काय होतं कधी कधी की मला खरंच लागतं एखादी गोष्ट, मग त्याने काय केलं की आमच्याकडे 3-4 टेक्निकली सावी लोक आहेत, या लोकांनी डाउनलोड करायचं, ते सर्टिफाय करतील, मग तुम्ही वापरा. ठीक, म्हणजे मधला मार्ग घेतला की सगळ्यांनी हवा डाउनलोड करायला परवानगी नाही, हे जे 4-5 जण जे हुशार आहेत त्यातले, त्या लोकांना डाउनलोड करायला परवानगी आहे, आणि ते बघतील की हे बरं आहे का वाईट आहे, आणि त्याप्रमाणे ते काळजी घेतील. मग त्यांच्याकडे आपण ते कॅस्परो म्हणजे जरा हायर लेवलचे म्हणतात ना, काय खरं मायक्रोसॉफ्ट तुम्हाला ऍपल सुद्धा सांगतो की हा स्पायवेअर अटॅक दिसतो, पण तुम्ही त्याला हो म्हणता बऱ्याच वेळा, आय ऍक्सेप्ट, क्लिक 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 क्लिक, फटकन जाऊ दे पुढे. तर ते दॅट्स द बिगेस्ट थिंग. हे बरेचसे लोक हे ट्रोजन जे असतात ते त्यातनं येतात. आणि रॅन्समवेअरला महत्वाची गोष्ट, बाहेरच्या माणसाला घरात येऊ द्यायचं नाही. ही जी आपण जशी घरात काळजी घेतो, काळजी इथं घ्यायची. प्रिव्हेंट करता येईल का? हो, काळजी घेतली तर चान्सेस खूप कमी होतील. 100% होतील का? अजिबात नाही. म्हणजे सिक्युरिटी बरोबर अवेअरनेस सुद्धा आवश्यक आहे, अतिशय महत्वाचं, तितकाच ऑन सेकंड हँड. त्याची तो जास्त महत्वाचा आहे माझा. कारण जसं आपण म्हणतो की अगदी भाजी घेताना सुद्धा आपण ती मागून म्हणजे मागे पुढे करून ती बघतो आणि चेक करून घेतो, तसंच कुठली वेबसाईट, ऍप्स, मेल्स, SMS किंवा ज्या काही सिक्युरिटी पॉइंट्स आहेत त्याचं नॉलेज घेतल्याशिवाय आपण त्याचा वापर करू नये असं मी म्हणणार नाही, काळजी घ्यावी. पिंच ऑफ सॉल्ट. तुम्ही आता कुठेतरी शेडी एरियात गेलाय तर तुम्ही जशी काळजी घ्याल ना,
डाऊनटाऊन एलए मध्ये गेला तर तुम्हाला जी काळजी घ्यायला लागेल तशी घ्या. उगाच किंवा डाऊनटाऊन न्यूयॉर्क मध्ये गेलात तुम्ही, तुम्हाला जी टोरंटो अजून वाईट आहे, टोरंटो मध्ये गेला डाऊनटाऊन मध्ये तर तुम्हाला जी काळजी घ्यायला लागेल ती घ्या ना. तसं का विचार करा, मी कुठे चाललोय, मी अमेझॉनला चाललोय, मला काळजी करायचं कारण नाही. ते मोठे आहेत, माझी इन्फॉर्मेशन चोरणं त्यांचा धंदा नाही. मी गुगलकडे चाललोय, मला काळजी. ऍक्च्युली गुगलचा धंदा तुमच्या सगळ्या गोष्टी वाचणं हा आहे. तुमचे जीमेल तुम्ही त्याला सांगितलंय जीमेल अकाउंट उघडतानाच की तुमच्या माझ्या सगळ्या मेल तुम्ही प्लीज वाचत जा. ओके. आणि त्यांचा धंदा असतोय, त्यामुळे त्यांचं रिलेव्हंट गुगलचं सर्च इंजिनवर रिलेव्हंट का आहे, किंवा त्यांच्या मेल तुम्ही साईडला पाहिलं तर साईडला तुमच्या रिलेव्हंट तुम्हाला कॉन्टेंट दिसायला लागेल ब्राउझरवरती. तर गुगलचा धंदा असतोय, ते तुम्हाला सांगतात की मग कोण करत नाही, याहू नाही करतात. तुमच्याकडे याहू मेल असेल ना, ते याहू तुमची मेल वाचत नाही असते म्हणतात. हॉटमेल आय थिंक वाचत नाही अजून, मला माहिती नाही मायक्रोसॉफ्ट मधल्या काळात काय, बहुतेक अजून ते वाचत नाही. पण गुगल वाचतात, ते सांगून वाचतात. ते म्हणतात फक्त आम्ही अनॉनिमाइज करू म्हणतात. त्याला शेवटाकडे सरकायला पाहिजे. एक खाल्ल्या मिठाला न जागता एक प्रश्न विचारतो. झूम वरती झपट बोलतोय, झूम किती सेफ आहे? अरे बरं आहे, आम्ही बरेच कॉल करतो. आता खरं सांगायचं ना, झूमला तो जो याचा मोड आहे ना कुठला, बरं पासवर्ड शिवाय आत येऊ शकत नाही, हा जो मोड आहे त्या मोडमुळे बऱ्यापैकी नॉर्मल आता अशा वेबिनारला वगैरे कसं बघायला गेलं तर हा खरं म्हणजे पब्लिकच आहे इन अ वे. म्हणजे बाय इन्व्हिटेशन ओनली जरी असला तरी काइंड ऑफ पब्लिकच आहे खरं सांगायचं. पण जेव्हा आम्ही याच्या तुम्हाला सेक्युअर मीटिंग्स पाहिजे असतील तर वेबएक्स किंवा गो टू मीटिंग हे मग जास्ती महागडे आणि जास्ती सेक्युअर. माहिती आमच्या बँकेच्या मीटिंग चालतात त्या सगळ्या सिस्को वेबएक्स वरती किंवा गो टू मीटिंगला असतात. मग तिकडे तुम्हाला स्पेसिफिकली याच लोकांना अलाउड, लोक असे रॅन्डम क्लिक करून येऊ शकत नाहीत. यू हॅव टू लॉग इन विथ युअर कंपनी अकाउंट आणि अशा गोष्टी असतात. वेबएक्स वापरतो आम्ही बऱ्याच वेळेला, गो टू मीटिंग वापरतो, मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरतात खूप लोक, गुगलचं नवीन मीट निघालते चांगलं आहे, अमेझॉनचं चाईम सगळ्यांनी काढलेत आपापली. आणि ऍज यू गो टू बिगर कंपनी ना, त्यांचा धंदा हा नसतो, त्यामुळे इट इज मोर रिलायबल. त्यांचे सर्व्हर्सही हॅक होण्याचा चान्स कमी असतो, कारण त्यांच्याकडे अशी एक फौज असते, काय म्हणतात त्याला, ते त्यांच्याकडे सर्व्हर पण असे लाखो सर्व्हर असतात, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असतो ते करायला. आपल्या कुठल्या तरी सटरफटर.com कडे नसतं ते. अशी गंमत आहे. त्यामुळे ट्रस्ट द बिगर कंपनीज इव्हन इफ यू हॅव टू पे लिटल बिट मोर. मगरन हे फारच उद्बोधक असा सगळा प्रकार. खूप प्रश्न मला खात्री आहे की बऱ्याच जणांना खूप प्रश्न विचारायचे असतात. परंतु लक्षात येणारी एक महत्वाची गोष्ट की एकीकडे प्रचंड सोय आहे आणि दुसरीकडे खूप धोकाही आहे, त्यामुळे ही तारेवरची कसरत करत राहायला लागणार असं लक्षात येणारं तथ्य आहे. काय करणार आपण आता, जग असं चालत चाललंय तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सगळ्यांना पाहिजे. पैसे ट्रान्सफर करा तर कोणाला 3 दिवस थांबायला वेळ नाहीये. गुगल पे वर नकल आले आले आले, हा असं आहे. तर ही काळजी घ्यावी लागणार आणि अत्यंत सोप्या ह्याच्यात पण वेगवेगळे ह्या क्षेत्रातले विषय, सायबर सिक्युरिटी भागातले विषय तू ज्या पद्धतीने विशद करून सांगितलेस, मनपूर्वक धन्यवाद. मला खात्री आहे आणखी खूप प्रश्न असणार, परंतु ते मेल मार्फत पाठवता येतील आणि त्यांची उत्तरं कदाचित त्यानंतर सवडीनुसार देता येतील. तर सर्व श्रोते, मकरंद आणि सर्व इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन मुंबई यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. हे 18वं पुष्प आणि हे असंच चालू राहावं यासाठी शुभेच्छा. आणि मला वाटतं आपण इथे थांबूया, वेळही बऱ्यापैकी झालेला आहे. एकच वाक्य मला सांगायचंय, कॉमन सेन्स वापरा आणि जीनियस इज लिमिटेड, सुपिरिटी इज बाउंडलेस. लक्षात ठेवा. धन्यवाद. धन्यवाद. काय बोलायचं तुम्हाला मॅडम? जयश्री मॅडम काहीतरी बोलतात. मला एक कन्क्ल्युजन करताना एक सांगायचं की जितका सिक्युरिटी आवश्यक आहे तितका सायबर कायदा आपल्या देशातला खूप सक्षम आहे आणि आपण ह्या धोक्यांना घाबरायचं नाहीये, कारण खूप सक्षम कायदा आणि सक्षम कोर्ट आपल्या देशात आहे.
म्हणजे आपण परदेशात गेलेले पैसे आणि डेटा सुद्धा परत आणू शकतो. त्यामुळे सायबर फ्रॉडला घाबरायचे नाहीये, फक्त त्याच्याबद्दल माहिती जास्तीत जास्त आपण घ्यायची. 2 महिन्यापूर्वीच आम्ही आणलेत, $1 मिलियन मेक्सिकोतून परत ओढून आणलेत. काय काळजी करू, होतं, चालतं त्या. धन्यवाद जयश्री. धन्यवाद. धन्यवाद. चला, गुड नाईट. धन्यवाद.